नमस्कार इंद्रजीत सर, आपण चालू करूया का? 8:05 झालेले आहेत. तर हळू-हळू लोकं हो, जॉइन होतील. हो. पण मग आपलं चालेल. वेळ नको जायला मग. चालेल, चालेल. नमस्कार स्पोर्ट्स मोटिव्हेशन ग्रुपचे मेंबर्स आणि बाकीचे जे इंटरेस्टेड आहेत स्विमिंगसाठी. सर्वांचं स्पोर्ट्स मोटिव्हेशन ग्रुप आयोजित लेक्चर सीरीजमध्ये स्वागत आहे. आपण आज स्विमिंग आणि त्याच्या डिटेलमध्ये अधिक जाणून घेण्यासाठी आपण आज इंद्रजीत सरांना पाचारण केलेलं आहे. आणि इंद्रजीत सरांची जी ओळख आहे किंवा त्यांच्याविषयी डिटेल इंट्रोडक्शन आहे. त्यांच्याच शिष्या वैशाली वाणीताई आपल्याला करून देतील. नैना, तुझं माईक ऑफ करशील का? हो, करते. मी वैशाली त्यांना रिक्वेस्ट करतो की इंद्रजीत सरांचं इंट्रोडक्शन द्यावं. चालेल. नमस्कार. वैशाली वाणी. आपल्यापैकी बऱ्याच जणांना कदाचित मी स्विमिंग करते आणि अधूनमधून माझे फोटो वगैरे असे टाकत असते कुठे कॉम्पिटिशन मध्ये गेली तर आधी मी माझ्याविषयी थोडं सांगते. माझं नाव वैशाली वाणी. मी टीचर आहे आणि पुढच्या महिन्यात मी आता होणार. मला पोहण्याची तशी खूप आवड आहे, म्हणजे अगदी लहानपणापासून नाही, पण लग्न झाल्यानंतर आवड लागली आणि स्विमिंग पूल मध्ये जसा वेळ भेटेल तसं मी स्विमिंग करायची. मला खूप आवडायचं स्विमिंग करायला, पण माझ्या मिस्टरांच्या बदलीच्या गोष्टीमुळे माझी स्विमिंगची आवड तशी कमी नाही झाली, पण माझ्या अपॉर्च्युनिटीज मात्र कमी होत गेल्या आणि नंतर मग त्यांची बदली गोव्याला झाली. मग मला आता असं वाटलं की मी आता माझं स्वप्न मी परत पूर्ण करू शकेल, पण नंतर संसार, मुलं, नोकरी या सगळ्या गोष्टींमुळे ते राहून गेलं. पण आता मी लवकरच 50शीत येणार आहे आणि त्या वेळात मला आता असं वाटतंय की माझं स्वप्न मी परत पूर्ण करू शकते. तर गेल्या 1 वर्षापासून मी स्विमिंग जॉईन केलं आणि मी आता समुद्रात पोहोचू शकते किंवा आपलं रिव्हर मध्ये मी स्विमिंग केलेलं आहे आणि 2 किलोमीटर पण मी केलेलं आहे. पण माझं हे जे स्वप्न पूर्ण झालं तर ते सरांमुळे. तर आज जे काही मी करू शकते तर ते इंद्रजीत सरांमुळे आणि माझ्या या स्वप्नाला त्यांनी पुढे वाटचाल करण्यासाठी मदत केली, याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे. तर बरोबर जेव्हा आम्ही असतो स्विमिंग पूल, सरांचं जे म्हणजे सायन्स बद्दल तर इतकं त्यांना अगाध नॉलेज आहे, तर स्विमिंग करांना गोष्टी एक एक अगदी बारीक बारीक गोष्टी सुद्धा सर सांगतात आणि त्याच्याने आमचं जे स्विमिंगचा स्पीड आहे किंवा बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी ना इम्प्रूव्ह होतात. आणि सर इतके आहेत की ताई, सॉरी तुम्हाला इंटरप्ट करते, पण आपण तुम्ही हे तुमचा फ्लायर कॅमेरा ऑन बघितलं तर केला ना, त्याच्यामध्ये कॅमेरा ऑन केला तर फार हा बरं होईल, आम्हाला तुम्ही दिसाल पण. आणि ओके. थोडंसं नेटवर्कचा पण इश्यू आहे ना, तर कदाचित. हा ताई बोला. ताई बोला तुम्ही. एकच मिनिट. हो, एकच थोडस कॅमेरा ऑन करायला होत. हा, झालं. केलाय मी. हा. हा, ठीक. तर नेटवर्क जर वीक असेल ना तर ताई कॅमेरा बंद करा, थोडंसं ऑडिओ ऐकायला येईल. तर आमच्या इथे गोव्यामध्ये आयर्नमॅन होते, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये. तर आयर्नमॅन साठी जे आपण ट्रेनिंग घेतो ते सरांकडून घेतो. तर सर आपल्याला अजून त्याविषयी जास्त सांगू शकतात. सर, वैशाली ताईंच्या इकडे ना नेटवर्कचा इश्यू आहे, त्या मला मगाशीच बोललेल्या. इंद्रजीत सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही स्वतःची ओळख थोडीशी करून द्या आणि मग तुम्ही चालू करा. बर. ऐकू येतंय सगळ्यांना? येस येस.
इंद्रजित खाडीलकर. मी साधारण 4-4.5 वर्षाचा असल्यापासून पोहतोय. आधी उद्देश असा होता की पोहता यायला पाहिजे आणि मग पोहता यायला लागल्यावरती माझ्या कोचला असं वाटलं की मी कॉम्पिटिटिव्ह लेवलला जावं. मग त्याच्यानंतर मी कॉम्पिटिटिव्ह लेवलला पण स्विमिंग करायला सुरुवात केली. आपलं स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया जे आहे त्यांचा साईचा जो प्रोग्राम असतो त्याच्यामध्ये मला स्कॉलरशिप मिळाली आणि मग मला हॉस्टेलला पाठवलं स्विमिंगसाठी. आणि मग साधारण 96-97 सालापर्यंत मी स्विमिंग करत होतो. त्याच्यामध्ये मी बरेच लॉंग डिस्टन्सेस समुद्रामध्ये, पूलमध्ये असं सगळे इव्हेंट्स केले आणि मग मी वॉटर पोलो खेळायला लागलो. आणि 99 साली मला वॉटर पोलोच्या निमित्ताने रेल्वेमध्ये जॉब मिळाला. सो मी सेंट्रल रेल्वेमध्ये खेळाडू म्हणून जॉईन झालो आणि त्याच्यानंतर इंडियन रेल्वेज कडनं पण मी रिप्रेझेंट केलं आणि भरपूर वर्ष मी त्या सगळ्या फील्डमध्ये होतो. 2001 साली एशियन गेम्स ज्या झाल्या बुसानला, तर तिथे सुद्धा माझी निवड झाली त्या टीममध्ये. आणि त्याच्यानंतर मग आम्ही 2016 साली गोव्याला शिफ्ट झालो आणि इकडं आल्यावरती असं लक्षात आलं की आपल्या इथे एवढा गोव्याला मोठा समुद्र किनारा आहे, पण इथे पाण्यात समुद्रामध्ये फार जण पोहत नाहीयेत. मग माझ्या असं मनात आलं की आपण त्यांना जर समुद्रातच पोहायला शिकवलं स्विमिंग पूलमध्ये न जाता, तर आपण एक प्रयत्न करून बघूया. म्हणून मग मी या सगळ्यांना डायरेक्ट समुद्रामध्येच पोहायला शिकवायला सुरुवात केली की जे आधी कधीच पाण्यात उतरलेले नाहीयेत. तर त्यांना मी डायरेक्ट समुद्रामध्येच घेऊन गेलो आणि तिथे त्यांना पोहायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर आयर्नमॅन रेसेस चालू झाल्या, नंतर ओपन वॉटरच्या रेसेस चालू झाल्या, ओशनमॅन सारखी सिरीज चालू झाली. आणि मग आता माझ्याकडचे जे स्टुडंट्स आहेत ते भारतभरातनं गोव्याला आमच्याकडे स्विमिंग करायला येतात. मेजॉरिटी त्यातले ट्रायथलीट्स असतात. सो ट्रायथलॉन हा अत्यंत मी असं म्हणेन खूप चॅलेंजिंग स्पोर्ट आहे. कारण तुमच्यापैकी जर बरेच जण सायकलिंग करत असतील, रनिंग करत असतील, तर त्यांना असं नक्कीच वाटतं की अरे आपण एखादी ट्रायथलॉनची रेस आपण करून बघावी. मग माझ्याकडे असे काही लोक येऊन गेले की ज्यांनी आयर्नमॅन सारख्या ट्रायथलॉनच्या रेसला रजिस्टर केलं आणि मग ते माझ्याकडे स्विमिंग शिकायला आले. कारण त्यांना सायकलिंग आणि रनिंग येत होतं, त्यामुळे मग ते त्याच्यानंतर स्विमिंग शिकायला आले आणि मग खरी ती तारेवरची कसरत चालू झाली आमची की तेवढ्या त्या लिमिटेड पिरियडमध्ये त्यांना आधी पोहायला शिकवायचं, मग त्यांना समुद्रात घेऊन जायचं आणि समुद्रात घेऊन जाऊन सुद्धा त्यांना पाण्याशी कम्फर्टेबल करायचं तिथे. तर ती म्हणजे मोठे टास्क आमच्या समोर आलं. त्यामुळे मग आम्ही थोडासा अवेअरनेस त्याचा चालू केला की बेसिक पोहायला तुम्हाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ट्रायथलॉनसाठी तुम्ही रजिस्टर करू नका. आधी पोहणं शिकून घ्या तुम्हाला जिथे शक्य आहे तिथे, आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ट्रायथलॉन सारख्या रेसमध्ये भाग घेऊ शकता, जी खूप चॅलेंजिंग आहे. तुमच्यापैकी मला जे माहिती आहे त्याप्रमाणे तुम्ही सगळेजण रनर्स आहात किंवा सायकलिंग करता तुम्ही. हो, आमचा ग्रुप रनर्सचा आहे, प्लस त्याच्यामध्ये लॉंग रूटचे सायकलिंग करणारे पण आहेत. बरोबर. पण होतं असं की हे सगळं स्विमिंग झाल्यानंतर करणं, म्हणजे एखादी हाफ मॅरेथॉन किंवा फुल मॅरेथॉन जर तुम्ही फुल आयर्नमॅन करत असाल, तर ती स्विमिंग आणि सायकलिंग झाल्यानंतर करणं यांनी खूप मोठा फरक पडतो तुमच्या शरीरावरती. खूप जास्त स्ट्रेस त्याच्यावरती तयार होतो जेव्हा तुम्ही त्या गोष्टी बॅक टू बॅक करता तेव्हा. अगदी बरोबर. तर त्याच्यासाठी म्हणून स्विमिंग येणं आणि पाण्याबरोबर मैत्री करणं आणि पाण्यात कम्फर्टेबल होणं हा आपल्या समोरचा सगळ्यात पहिला एम असला पाहिजे जर तुम्हाला ट्रायथलॉन करायचे असेल तर. बरेच जण आमच्याकडे असे येतात की जे आयर्नमॅन करायची आहे, पूलमध्येच पोहलेले आहेत आणि रेस रविवारी आहे आयर्नमॅनची आणि ते माझ्याकडे शुक्रवारी येतात की सर आमची मदत करता का, आम्ही पहिल्यांदाच समुद्रात उतरणार आहोत. आता मागच्या वर्षी तर एक जण माझ्याकडे शनिवारी आला की माझा पहिलाच समुद्रातला एक्सपिरियन्स आहे. सो अशाला मग आमची चॅलेंजेस खूप वाढतात.
सेफ्टी थ्रेट तयार होतो या सगळ्या याच्यामध्ये. सिस्टीमवरती लोड खूप वाढतो, जे लाईफगार्ड्स आणि हे असतात त्यांच्यावरती. आणि म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो की तुम्ही जी एखादी आयर्नमॅनची रेस प्लॅन करत असाल तर ती रेस प्लॅन करायच्या आधी तुम्ही स्विमिंग शिकणं हे अत्यंत गरजेचं आहे. रजिस्टर केल्यानंतर शिकायला जाऊ नका. आपण युजली म्हणतो की आपल्यासमोर एखादं टार्गेट राहतं, मग आपण एखादी गोष्ट करतो. पण मी असं म्हणेन की स्विमिंग हा त्याला अपवाद आहे. कारण आधी पाण्याशी मैत्री करणं आणि नंतर खोल पाण्याशी मैत्री करणं आणि त्याच्यानंतर समुद्रातल्या खोल पाण्याशी मैत्री करणं हे खूप वेगळे प्रकार आहेत. त्यामुळे तुम्हाला आधी पाण्याशी कम्फर्टेबल होणं खूप जास्त गरजेचं आहे. लोकल कोच तुमच्या इथे जे कोण असतील त्यांना तुम्ही अप्रोच करू शकता, स्विमिंग करायला सुरुवात करू शकता. दे विल बी द बेस्ट गाईड टू टेल यू की तुम्ही आयर्नमॅन किंवा ओपन वॉटर रेस तुम्ही करू शकता की नाही. आणि तुमच्या आता ग्रुपच्या मार्फत मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की तुम्हाला जर कुठलीही शंका असेल, काही असेल, तर तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. इफ यू आर इन डाऊट, तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. मी तुम्हाला डेफिनेटली त्याच्यासाठी गाईड करू शकेन. तर आयर्नमॅन रेस आजकाल खूप ट्रेंडिंग आहे आपल्या इथे. आणि मेजॉरिटी जी लोक आहेत त्यांना जे सायकलिंग करतायत, आता स्पेशली जे लॉंग डिस्टन्स सायकलिंग करतायत, BRMs करतात जी लोक, तर त्यांना असं वाटतं की त्याला 90 किलोमीटर सायकलिंग म्हणजे काहीच नाहीये. खरं तर 90 किलोमीटर मी असं म्हणेन BRM वाल्यांसाठी तो प्रॉबब्ली वॉर्मअप असेल. पण ते 90 किलोमीटर केल्यानंतर 21 किलोमीटर पळायचंय आपल्याला आणि त्याच्या आधी 2 किलोमीटर पोहायचंय हे आपण विसरून जातो अशा वेळेला. किंवा आता त्याचं उलटं उदाहरण घ्यायचं तर एखादा आहे जो हाफ मॅरेथॉन पळलेला आहे आणि त्याला वाटतं की अरे मी तर सायकलिंग पण करतो, सो आपण ट्रायथलॉन ट्राय करू. तर गोव्यातली जी आयर्नमॅन होते स्पेशली, तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गोवा खूप हॉट आणि ह्युमिड कंडिशन्स आहेत गोव्यातल्या. सो इथलं जे 21 किलोमीटर आहे ते आपण पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जे पळतो किंवा आता तुम्ही TMM ला जर पळता त्याच्यापेक्षा इथलं हे खूप वेगळं आहे गोव्यामधलं पळणं. आणि तो जो रूट आहे तो कम्प्लिटली समुद्र किनाऱ्याला लागून आहे. त्यामुळे तिथली ह्युमिडिटी खूप जास्त असते आणि शेड नाहीये. त्यामुळे तुमचे ते जे 21 किलोमीटर्स असतात ते दे एंड अप बिईंग मोर ऑफ अ टॉर्चर दॅन एन्जॉईंग द रन. त्यामुळे नुसतंच मी 21 किलोमीटर पळू शकतो किंवा पळू शकते म्हणून आयर्नमॅनसाठी एनरोल करणं याच्यापेक्षा त्याची व्यवस्थित तयारी करणं. आणि नशिबाने तुम्ही, माझ्या मते मेजॉरिटी लोक तुम्ही मुंबईमधली आहात, सो साधारणपणे आपण सिमिलर ह्युमिडिटी एक्सपिरियन्स करतो गोवा मुंबई. त्यामुळे तुम्हाला त्याची प्रॅक्टिस मुंबईमध्ये सुद्धा करता येऊ शकते. आणि जर तुम्हाला आयर्नमॅनचं जर ट्रेनिंग करायचं असेल तर मी असं सजेस्ट करीन की तुम्ही जेव्हा रनिंगची सुद्धा प्रॅक्टिस करता तेव्हा ती दुपारी थोडंसं तुम्हाला पळणं खूप जास्त गरजेचं आहे त्याच्यामध्ये. कारण ती वेळ, रनिंगची जी वेळ असते ती दुपारी येते. आपण युजली अर्ली मॉर्निंग आपण सायकलिंग किंवा रनिंग करतो. तर जर तुम्ही आयर्नमॅन सारख्या रेस कुठल्या करत असाल तर तुम्हाला सूर्याच्या प्रकाशात किंवा सूर्यामध्ये त्या हीटमध्ये पळायची सवय केली पाहिजे किंवा सायकलिंग करायची सवय केली पाहिजे. सो हे आता तुमचा जो फोर्टे आहे सायकलिंग किंवा रनिंग त्याच्याबद्दल झालं थोडंसं, की त्याच्यामध्येही आपल्याला मॉडिफिकेशन्स करावी लागतात. कारण आपण नुसतंच मॅरेथॉन पळतोय किंवा नुसतंच सायकलिंग करतोय आणि ट्रायथलॉनसाठी करतोय याच्यामध्ये खूप फरक पडतो. आणि हाफ आयर्नमॅन जे आहे, जे 70.3 म्हणून ओळखलं जातं, ज्याच्यामध्ये तुम्हाला 1.9 किलोमीटर स्विमिंग करायचंय, त्याच्यानंतर 90 किलोमीटर सायकलिंग करायचं असतं आणि 21.1 किलोमीटर रनिंग करायचं असतं. आणि हे सगळं तुम्हाला 8.5 तासामध्ये पूर्ण करायचं असतं. सो 8.5 तासाचा कट ऑफ असतो त्याला. आणि प्लस प्रत्येक ऍक्टिव्हिटीलाही कट ऑफ असतो. सो स्विमिंगसाठी 70 मिनिटाचा कट ऑफ असतो. सो 70 मिनिटाच्या आत तुम्हाला 1.9 किलोमीटर हे अंतर पोहून बाहेर यावं लागतं पाण्याच्या. जर तुम्हाला 70 पेक्षा जास्त मिनिटं लागली तर तुम्हाला सायकलिंग आणि रनिंग करून देत नाही. त्यामुळे स्विमिंगला खूप जास्त महत्व आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. कारण माझ्याकडे असे अनेक बाहेर गावावरनं लोक येतात की जे
स्विमिंग करून बाहेर आल्यानंतर मला भेटले तिकडे, की मला सांगतात की सर अभी तो आयर्नमॅन हो जाएगा, की आता मी पाण्यातनं बाहेर पडलोय, आता सायकलिंग आणि रनिंग तर माझं होऊन जाईल, आता त्याला काही प्रॉब्लेम नाही, कारण तिथे जीवाची भीती नाहीये. आणि जेव्हा आपण समुद्रामध्ये पोहायला जातो तेव्हा अँझायटी आपल्याला खूप जास्त असते. आणि माझ्या मते वैशाली सुद्धा याबद्दल सांगू शकेल. आय थिंक श्री पण आहे इथे, तोही याबद्दल सांगू शकेल, की आपला जो काही सगळा कॉन्फिडन्स असतो तो आजूबाजूचा सगळा ग्रुप बघितला आणि सगळ्यांना पाण्यामध्ये मुंग्यांसारखं जाताना बघितलं, की आपला सगळा कॉन्फिडन्स तिथे शेक होऊन जातो. तर त्याच्यासाठी त्याची तयारी आधीपासून करणं खूप जास्त गरजेचं आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अजून एक मी सजेस्ट अशी करीन, की तुम्ही जर आयर्नमॅन सारखी रेस प्लॅन करत असाल, तुमची जर पहिली आयर्नमॅनची रेस असेल, तर असा व्हेन्यू निवडा, की जो तुमच्या ॲटमॉस्फिअरला साधारण सुटेबल आहे. की जिथे तुम्ही आजपर्यंत रनिंग करत आलात, तुम्ही आजपर्यंत तिथे सायकलिंग करत आला आहात, ज्या कंडिशन्समध्ये. तर तसा व्हेन्यू शोधा आणि पहिली रेस मात्र त्या व्हेन्यूमध्ये तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही अप्रोच करा. युजुअली आता गोव्यात आम्ही जेव्हा असतो तेव्हा अनेक देशांमध्ये जे आयर्नमॅन होतात तिथे वेटसूट आयर्नमॅन्स असतात, जिथे वेटसूट घालून स्विमिंग करतात. तर गोव्यामध्ये आपण किंवा मुंबईमध्ये आपण वेटसूट घालूच शकत नाही. आपल्या इथे एवढं गार पाणी नसतंच की आपण वेटसूट घालू शकू. त्यामुळे वेटसूटवाले जे आयर्नमॅन्स असतात त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग आपल्याला घ्यावं लागतं. तुम्हाला थंड प्रदेशात जाऊन वेटसूटची सवय करावी लागते. सो पहिली आयर्नमॅन जर तुमच्या डोक्यामध्ये असेल करणं, तर मी डेफिनेटली असं सजेस्ट करीन, की आपल्या वेदरला सुटेबल वेदर शोधून त्या ठिकाणी पहिली आयर्नमॅन रेस आपण केली पाहिजे. आणि मग ती जेव्हा तुमची मानसिक तयारी होईल, की आता मला आयर्नमॅन सारखी रेस करायची आहे किंवा मला ट्रायथलॉन करायची आहे, तर तेव्हा तुमचं लाईफ पूर्णपणे त्या गोष्टीला धरून तुम्हाला सेट करावं लागतं. तुमची लाईफस्टाईल तुम्हाला सेट करावी लागते. सुरुवातीचा काळ ट्रेनिंगचा आपण असं म्हणू, की रेसच्या आधी 1 वर्षभर म्हणा किंवा 7-8 महिने तुम्ही एक दिवसाला 1.5-2 तास देऊन सुद्धा खूप होऊ शकतात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, म्हणजे पुरेसे आहेत तेवढे. पण मग जसं-जसं रेस जवळ यायला लागते तसं-तसं तुम्हाला इंटेन्सिटी वाढवावी लागते, कारण दिस इज अन एन्ड्युरन्स स्पोर्ट. त्यामुळे तुम्हाला त्या एन्ड्युरन्स स्पोर्टसाठी तेवढा वेळ देणं खूप जास्त गरजेचं आहे. सो हाही ॲस्पेक्ट आपण त्याच्यामध्ये लक्षात घेतला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ट्रायथलॉन किंवा आयर्नमॅन सारख्या ज्या रेसेस असतात, दे आर एक्सपेन्सिव्ह रेसेस. म्हणजे मी नुसतं एंट्री फीच्या बाबतीत बोलत नाहीये, पण बाकी तुमचं जे काही गिअर तुम्हाला विकत घ्यावं लागतं, तर तुम्हाला ते फायनान्शियल प्लॅनिंग करणं त्याच्यासाठी सुद्धा खूप गरजेचं असतं. म्हणजे कित्येक जण असे असतात, की जे त्याचा विचार न करता उडी मारतात आणि मग लक्षात येतं, की आता हे हाताबाहेर चाललंय आपल्या. आणि इट इज बेटर की तुम्ही आधी त्या गोष्टींचा अंदाज घ्या. जे कोणी त्या गोष्टींमधलं एक्सपर्ट असेल त्याला तुम्ही विचारा, की बाबा रे साधारण आपली ट्रेनिंगची कॉस्ट काय असते, सायकलची कॉस्ट काय असते. म्हणजे तुम्ही जर फॉरेन ॲथलीट्स जर ट्रायथलीट्स जर बघितले तर त्यांच्याकडच्या सायकली 16-16 लाखाच्या असतात. मग आपण त्या 16 लाखाची सायकल आपण घेणार आहोत का? आणि घेणार असू तर आपल्याकडे तेवढे म्हणजे तेवढी आपली कपॅसिटी आहे का, फिजिकल कपॅसिटी, की त्या सायकलला आपण जस्टिस देऊ शकू. जसं आता तुम्ही रनिंगमध्ये सुद्धा जे शूज वापरता, आता त्या शूजमध्ये तुम्हाला फार 2,000 पासून ते 40,000 पर्यंत शूज मिळतात. तर कुठला शूज कधी वापरायचा, तर ते आपल्या लेव्हलप्रमाणे आपण ठरवतो. तर थोडंसं फायनान्शियल प्लॅनिंग आयर्नमॅन सारख्या रेससाठी करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि माझ्या मते तुमचा जर एज ग्रुप तुम्ही जॉब करणारे असाल, तर आय थिंक तुम्हाला फार काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही. पण बरेच स्टुडंट्स जे असतात, तर ते मात्र नंतर त्यांच्या पेरेंट्सचे मला फोन यायला लागतात, की "सर अहो तो म्हणतोय मला हे बूट घ्यायचेत, हे घड्याळ घ्यायचंय, ही सायकल घ्यायची आहे, काय करू?" तर थोडंसं फायनान्शियल प्लॅनिंग त्याच्यामध्ये तुम्हाला आणणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि राहून राहिला भाग आता स्विमिंग हा एक वेगळा विषय म्हणून जर आपण कन्सिडर केला,
तर तुम्हा लोकांसाठी सुद्धा की जे सायकलिंग आणि रनिंग करतात, तुम्ही बघितलं असेल की युजली मॅरेथॉन झाल्यानंतर किंवा एखादी सायकलिंगची रेस झाल्यानंतर तिथे आईस बाथ असते. सो तुम्हाला पाण्यामध्ये तिकडे किंवा बर्फामध्ये तुम्हाला तिथे जायला सांगतात, कारण त्यांनी तुमची रिकव्हरी फास्ट होते. सो बेसिकली तुमचं लॅक्टिक ऍसिडचं फॉर्मेशन जे असतं ते स्लो डाऊन होतं. तर तुम्हाला रिकव्हरीसाठी म्हणून किंवा क्रॉस ट्रेनिंगसाठी म्हणून सुद्धा स्विमिंग वापरता येतं. सो प्रत्येक जण फक्त पोहायला गेल्यावरती तो कॉम्पिटिटिव्ह लेवलला किंवा ट्रायथलॉन लेवललाच आपण ते करायचं आहे, हा उद्देश डोक्यात न ठेवता आपल्या रिकव्हरीसाठी तुम्ही जर स्विमिंग वापरायला सुरुवात केली तर तुम्हाला त्याचे खूप चांगले परिणाम तुमच्या सायकलिंग आणि रनिंगमध्ये दिसतील. सो आम्ही इथे सगळ्यांना सांगतो की तुम्ही भले तुम्ही अल्ट्रा रनर असाल, अल्ट्रा मॅरेथॉन्स केलेल्या असतील, पण दिस डझंट अश्युअर की तुम्ही 100 मीटर न दमता पोहू शकाल. सो 100 मीटर पोहणं सुद्धा अवघड असतं. ज्या लोकांनी 100 किलोमीटर रनिंग केलेलं आहे किंवा 1000 किलोमीटर सायकलिंग केलेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा. कारण स्विमिंग करताना आपल्याला ज्या पद्धतीने श्वास वापरावा लागतो त्याच्यामध्ये आपल्या लंग्स खूप वापरल्या जातात. आपण जेव्हा सायकलिंग किंवा रनिंग करत असतो तेव्हा आपण आपले लंग्सचे मसल्स तेवढे वापरत नाही, कारण आपण जो म्हणतो की हवेची जी ट्रान्सफर असते ती एअर टू एअर होत असते. त्यामुळे आपल्याला जोर लावावा लागत नाही आपल्या लंग्सवरती. पण हेच पाण्यात गेल्यावरती पाण्याची डेन्सिटी 800% जास्त असते बाहेरच्या हवेपेक्षा. त्यामुळे हवा स्वतःची स्वतः बाहेर येत नाही, तुम्हाला ती फोर्स करावी लागते. आणि फोर्स केल्यावरती तुमच्या लंग्सवरती त्यांनी प्रेशर यायला सुरुवात होते. मग जसं तुम्ही ते करत जातात तशा तशा तुमच्या लंग्स अजून जास्त डेव्हलप होत जातात आणि मग तो स्टॅमिना तुम्हाला पुढे सायकलिंग आणि रनिंगला वापरता येऊ शकतो. सो स्विमिंग तुम्ही क्रॉस ट्रेनिंगसाठी सुद्धा वापरू शकता. सर, स्विमिंग करताना जे आपण पाण्यामध्ये सोडतो आणि नाकाने हवा घेतो आणि तोंडाने पाण्यामध्ये सोडतो, तर त्याही वेळेला लंग्सवर प्रेशर येतो का सोडताना? सो 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पाण्यामध्ये तुम्हाला जर हवा सोडायची असेल तर तुम्हाला फोर्स करावीच लागते ती बाहेर. ती विदाऊट फोर्स ती बाहेर येऊच शकत नाही, कारण बाहेरचं प्रेशर जास्त असतं. आणि आपण पोहताना नेहमी तोंडाने हवा घेतो आणि नाकाने सोडतो. ओके. कारण जर तुम्ही पोहताना जर नाकाने हवा घ्यायचा प्रयत्न केला तर पाणी आत जाऊ शकतं. म्हणून आपण नेहमी तोंड उघडून श्वास घेतो. सो आपला ब्रीदिंग पॅटर्न सुद्धा चेंज होतो त्याच्यामध्ये. सो आम्ही नेहमी स्विमर्सला नेहमी पहिली गोष्ट आम्ही तीच शिकवतो की तुम्ही ज्या पद्धतीने जमिनीवरती राहताय त्याच्या बरोबर विरुद्ध पद्धतीने तुम्हाला पाण्यामध्ये राहायचंय. आणि आपली सगळ्यात मोठी गडबड तिथे होते. आता उदाहरणार्थ मला जर जमिनीवरती एखादं वजन उचलायचं असेल तर मला ताकद लावावी लागते वजन उचलायला. पण हेच जर मला पाण्यामध्ये स्वतःचं शरीर वर उचलायचं असेल किंवा फ्लोट करायचं असेल तर मला रिलॅक्स करावं लागतं. आणि आपल्याला त्याची सवय नसते आणि तिथे सगळ्यात मोठी गडबड चालू होते. मग आपल्याला बरेच जण असे दिसतात की जे स्पेशली तुम्ही जर एखाद्या रिसॉर्ट वरती किंवा गेला असाल आणि एखादा माणूस पोहत असेल त्याला बघितलं तर लक्षात येईल की तो पूर्ण ताकद लावून जोर जोरात हातपाय मारून तो पलीकडच्या काठाला पोचत असतो. आणि हे जो चांगला स्विमर असतो तो एकदम शांतपणे पोहून त्याच्यापेक्षा फास्ट पुढे जात असतो. तर हे बेसिक आपली बॉडी अलाइनमेंटच चेंज होते त्या सगळ्या याच्यामध्ये आणि आपल्याला ते शिकणं खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणजे ते एकदा जमायला लागलं की आपला बॉडीवरचा कंट्रोलही आपला वाढायला सुरुवात होते आणि तुमचे मसल्स चांगले टोन होतात स्विमिंग केल्याने. आपण हे नेहमी ऐकतो डॉक्टरांकडनं किंवा बाकीच्या लोकांकडनं सुद्धा की सर्वांगीण याच्यासाठी फायद्यासाठी म्हणून स्विमिंग हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे. तर त्याच्या मागे कारण असं आहे की तुमच्या शरीरातला प्रत्येक बारीक आणि बारीक मसल त्याच्यामध्ये वापरला जातो. तुमची स्पाईन वापरली जाते त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही रोटेशन करता पोहताना तेव्हा. आणि तुमच्या बेसिकली तुमच्या लंग्स डेव्हलप होतात. सुरेश सर, कदाचित तुम्ही मला याच्याबद्दल जास्त क्लॅरिटी देऊ शकाल की तुम्ही रन करता किंवा पोहतात, तुम्ही जेव्हा सायकलिंग करता तेव्हा तुमचा हार्ट रेट कुठपर्यंत जातो? जेव्हा तुम्ही तुमच्या पीकला असता तेव्हा तुमचा हार्ट रेट काय लेवल पर्यंत जातो? अगदी 160 पण क्रॉस होतो हार्ट रेट. सो साधारण 160 पर्यंत तो क्रॉस होतो. पण जेव्हा आपण ट्रायथलॉन सारख्या रेसमध्ये भाग घेतो, आपली पहिली ट्रायथलॉन असते,
तर तेव्हा तुम्ही काठावरती उभे असता पाण्याकडे बघत तेव्हाच तो 160ला पोहोचलेला असतो. ओके. म्हणजे तोपर्यंत तुम्ही रेसला सुरुवातही केलेली नसते. सो तुमची ती जी अँझायटी असते तो तुमचा सुरुवातीलाच हार्ट रेट इतका वरती घेऊन जाते की त्याच्यानंतर तो मॅनेज करणं आणि मग त्या डेन्स मीडियम मध्ये हवा सोडणं हे अवघडून जातं आणि सगळ्यांची गडबड तिथे होते. सो आता आपल्या जसं मॅरेथॉन्स मध्ये वगैरे असतं तसं याच्यामध्ये सुद्धा एक DNF नावाचा प्रकार असतो की डिड नॉट फिनिश. तर तो डिड नॉट फिनिश नावाचा जो प्रकार असतो तो मेजॉरिटी ऑफ द टाइम्स पहिल्या 200 मीटर मध्येच होतो स्विमिंग मध्ये, अच्छा. की जिथे लोक घाबरून ती रेस सोडून देतात कारण त्यांना त्याची सवय नसते. आणि माझ्या मते ट्रायथलॉन हा एक असा स्पोर्ट आहे या सगळ्या याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये एक DNS नावाची सुद्धा कॅटेगरी आहे. सो DNS म्हणजे डिड नॉट स्टार्ट, ओके. की पाण्याला बघूनच इतके घाबरले की त्यांनी आत गेलेच नाहीत. मी आता 2 वर्षांपूर्वी एक आयर्नमॅन आपल्या इथे झाली होती तेव्हा एक युकेचा एक स्विमर आला होता, म्हणजे ट्रायथलीट आला होता आयर्नमॅन साठी. आणि आता साधारण विचार करून बघा की त्यांनी वर्षभर ट्रेनिंग केलं असेल, युकेवरनं इकडे यायचा त्यांनी खर्च केला, इक्विपमेंट वरती खर्च केला आणि पाणी बघून तो पाण्यात जायलाच तयार झाला नाही. त्याला खूप जणांनी मोटिवेट करायचा प्रयत्न केला पण ही डिडंट इवन स्टार्ट हिज रेस. सो म्हणून तुम्हाला ट्रायथलॉन सारख्या स्पोर्टमध्ये जर स्विमिंग किंवा ट्रायथलॉन करायचं असेल तर पाण्याशी मैत्री करणं आणि स्विमिंग लवकरात लवकर शिकून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता त्याच्यात राहून राहिला दुसरा प्रश्न असा की 1.9 किलोमीटर आपल्याला पोहायचं 70 मिनिटामध्ये. सो मला जर विचाराल तर हा जो टायमिंगचा जो थ्रेशोल्ड आपल्याला किंवा कट ऑफ आपल्याला जो दिलेला आहे तो हा कट ऑफ म्हणजे साधारण 10वी किंवा 12वीला 40% मार्क पाडणं. सो 40% मार्क पाडले की आपण पास होतो तसा हा कट ऑफ आहे. तर तुम्ही जर खरंच व्यवस्थित पोहायला शिकलात तर तुम्ही कधीच त्या 70 मिनिटापर्यंत पोहोचत नाही, तुम्ही त्याच्या आधीच ते फिनिश करता. काही जण डिस्टिंक्शन मध्ये करतात, काही जण फर्स्ट क्लास मध्ये करतात आणि काही जण बोर्डात येतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला स्विमिंग शिकणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि जर तुम्ही स्विमिंग शिकणार असाल आणि तुमच्या डोक्यामध्ये एखादी रेस करायचा असेल, जसं आता वैशाली म्हणली की ती समुद्रात पोहली आहे, ती आता रेग्युलर समुद्रात पोहते आमच्या बरोबर, तर त्याच्यासाठी तुम्हाला समुद्रामध्ये आधी जाणं खूप जास्त गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला समुद्र माहिती होईल. कारण परत स्विमिंग पूलमध्ये पोहणं आणि समुद्रात पोहणं याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. कारण तुम्ही ओपन वॉटर्स आपण म्हणतो की इट्स अ कम्प्लिटली डिफरंट गेम ऑल टुगेदर. कारण ओपन वॉटर्स म्हणल्यावरती मग त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या कॉम्प्लिकेशन्स तयार होतात, लाटा असतात, करंट्स असतात, आपल्याला तेही शिकावं लागतं. मग हे शिकण्यासाठी तुम्हाला पोहता चांगलं येणं हे खूप जास्त गरजेचं आहे. सो जर तुमच्यात कोणी ॲस्पायरिंग ट्रायथलीट्स असतील तर मी सजेस्ट करीन की तुम्ही लवकरात लवकर पोहायला सुरुवात करा. पोहणं तुमचं मास्टरी यायला खूप वेळ लागतो. अजूनही मी असं म्हणेन की मलाही ती मास्टरी अजून आलेली नाहीये. इट इज एव्हर इव्हॉल्विंग प्रोसेस की तुम्हाला नवीन नवीन गोष्टी सतत कळत राहतात, नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन टेक्निक्स त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस होत जातात. त्यामुळे मास्टरी आपल्याला येणार नाहीये इतक्यात हे डोक्यात धरून चाला. पण निदान मी स्वतः पाण्यात गेलोय आतमध्ये समुद्रात आणि मी स्वतःच बाहेर आलोय, कोणाला मला बाहेर आणावं लागलं नाहीये, ह्या लेव्हलपर्यंत तरी कॉन्फिडन्स तुम्हाला असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही पुढे गेलात तर इट इज नॉट अ डिफिकल्ट स्पोर्ट ॲट ऑल. आपलं शरीर नॅचरली बॉयंट असतं. फक्त प्रॉब्लेम असा असतो की आपण आता इतक्या वर्षांचा स्ट्रेस आपल्या शरीरावरती आपण आणलेला आहे. जसं आता वैशाली याच्यात सांगू शकेल की आजकाल आपण इन जनरल जर एक्सरसाइज करत नसू, आपली जर एकदम सेडेंटरी लाईफस्टाईल असेल तर आपण आजकाल हात वरती उचलणं बंद करून टाकलेलं आहे. आपल्याला आज कुठल्याच गोष्टीसाठी हात वरती उचलावाच लागत नाही. आजकाल पूर्वी मला आठवतंय की आपण ज्या स्त्रिया आहेत तिथे की आपण घरातले डबे जे होते ते सुद्धा वरती ठेवायचो. आता ते सुद्धा खालती सगळं ट्रॉलीज वरती आलेलं आहे. किंवा पूर्वी आपण कपडे वाळत घालायला हात वरती हे करायचो, आता ते सुद्धा आपण पुली करून ते खालती घ्यायला लागलेलो आहे. सो आपण हात हळूहळू वरती करणं बंद करून टाकलेलं आहे.
तुम्ही जर सायकलिंग आणि रनिंगचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा आपले हात आपल्या शोल्डर्सच्या खालतीच असतात सतत. आणि स्विमिंगमध्ये हे एक्झॅक्टली चेंज होऊन तुमचे हात सारखे वरती तुम्हाला ठेवावे लागतात. तर तिथे मग तुमची जी नेक किंवा हा जो बॅक एरिया आहे त्याचा जो स्टिफनेस आहे तो स्टिफनेस त्याच्या आड येतो. तर त्याच्यासाठी तुम्हाला ओव्हरऑल तुमची बॅक स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा तुमचं नेक स्ट्रॉंग करण्यासाठी स्विमिंग शिकणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचा तुम्ही स्विमिंग करायला लागल्यावरती तुम्हाला पहिला फरक त्याचा दिसेल जेव्हा तुम्ही सायकलिंगला जाल आणि सायकलिंगला गेल्यावरती जेव्हा तुम्ही एरो मोडमध्ये जाता तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुम्ही स्विमिंग केल्यानंतर तुमचे मसल्स खूप जास्त प्रमाणात टोन्ड तुम्हाला झालेले दिसतील. तुमच्या पाठीवरचं लोड पूर्णपणे कमी होऊन जाईल त्यांनी. सो असे असंख्य फायदे स्विमिंगचे तुम्हाला सायकलिंग आणि रनिंगमध्ये सुद्धा बघायला मिळतील. तर स्विमिंग तुम्हाला हेल्थ बेनिफिटसाठी, रिकव्हरीसाठी, मसल टोनिंगसाठी किंवा आपल्या एका याच्यामध्ये टॅबमध्ये आपण असं म्हणलंय की वेट लॉस. सो वेट लॉस हा थोडासा मी असं म्हणेन की एक वादाचा विषय अशाने आहे की स्विमिंग तुम्हाला डेफिनेटली वेट लॉस करायला मदत करू शकतं जर तुम्ही स्विमिंग झाल्यानंतर तुमचं खाणं कंट्रोल केलं तर. युजली काय होतं की स्विमिंग झाल्यावरती इतकं दमायला होतं की आपल्या समोर जे येतं ते आपण खातो. आणि तसं जर केलं तर मग तुमचा वेट लॉस 100% होणार नाहीये. यू विल बी कन्झ्युमिंग डबल दी कॅलरीज दॅट यू आर बर्निंग. त्यामुळे वेट लॉस साठी जर स्विमिंग तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्हाला प्रॉपर डाएट प्लॅन त्याच्यासाठी करावा लागेल. वैशाली याचं उत्तर अगदी व्यवस्थित देऊ शकेल. मी त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही जर स्विमिंगला येणार असाल तर इंटरमिटंट फास्टिंग हा तुमच्यासाठी अजिबातच फायद्याचा पॅटर्न नाहीये. कारण मला तुम्ही पाण्यामध्ये एम्प्टी स्टमक यायला नकोय. तुम्ही काहीतरी खाऊन यायला हवंय. कारण असे अनेक इन्सिडन्सेस झालेले आहेत की आपण पाण्यामध्ये आलो, स्पेशली समुद्रामध्ये आलो की जे खारं पाणी असतं, किती नाही म्हणलं तर खारं पाणी थोडंसं आपल्या सिस्टीममध्ये आतमध्ये जातच. आणि ते गेल्यावर उमाळे येणं, उलटी होण्यासारखं वाटणं, जर पोटात काही नसेल किंवा तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम जर ऍक्टिव्ह नसेल त्या सगळ्या याच्यामध्ये तर त्याचा प्रचंड प्रमाणात त्रास होतो. आणि तुम्ही जर वेट लॉससाठी इंटरमिटंट फास्टिंग सारखा प्रकार जर करत असाल तर तुमचं पहिलं मील तुम्ही स्विमिंगच्या आधीचं ठेवलं पाहिजे. तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो वेट लॉससाठी. नुसतंच म्हणजे मला असे अनेक जण माहिती आहेत की जे माझ्याकडे वेट लॉसला स्विमिंगला यायचे आणि सांगून यायचे की आम्ही वेट लॉससाठी येतोय म्हणून. आणि माझं स्विमिंग संपून मी जेव्हा घरी जात असायचो तेव्हा ते मला कॉर्नरच्या टपरीवरती वडापाव खाताना दिसायचे. सो त्याचा तुम्हाला वेट लॉससाठी डेफिनेटली उपयोग होणार नाही. तुम्हाला माहिती पाहिजे की त्याच्यानंतर आपण काय खायचं आहे. आपण त्याच्यानंतर आपला डाएट काय असायला पाहिजे. कारण स्विमिंग नंतर मरणाची भूक लागते. म्हणजे तुम्ही कंट्रोल करू शकत नाही इतकी भूक लागते. म्हणजे आता माझ्याकडे जी छोटी छोटी मुलं स्विमिंग करतात तर त्या सगळ्यांना सांगितलेलं आहे की प्रत्येकाने येताना डबा घेऊन यायचा आहे आणि स्विमिंग झाल्या पहिलं बाहेर गेल्यावरती काय करायचं तर खायचंय. म्हणजे मग तुमचं ते जंक कडे तुम्हाला आता जातानाच मला आता सामोसा दिसला, पाणीपुरी दिसली, वडापाव दिसला की तुम्ही आपोआप तिकडे वळणारच आहात. कारण तुमचं शरीर त्याची डिमांड करतच असतं. आता ते खाणं चुकीचं आहे का किंवा वाईट आहे का हा परत वादाचा मुद्दा आहे. म्हणजे मी खातो स्वतः त्यामुळे मी त्याच्याबद्दल फार बोलणार नाही. पण एम्प्टी कॅलरीज किंवा जंक कॅलरीज कधी पोटामध्ये गेल्या पाहिजेत याचं नॉलेज आपल्याला असणं खूप जास्त गरजेचं आहे. प्रत्येकाचा बॉडी टाईप वेगळा असतो. त्याप्रमाणे तुम्हाला ते लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे की माझ्या शरीराची गरज काय आहे. त्यामुळे तुम्हाला जर स्विमिंग करायचं असेल वेट लॉससाठी तर तुम्हाला डेफिनेटली ह्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की तुम्ही आधी तुमचा डाएट प्लॅन इन प्लेस ठेवा. डबा घेऊन जा बरोबर आणि स्विमिंग झाल्यावरती बाहेर पडल्यावरती आधी पहिल्यांदा खा. म्हणजे मग तुम्ही आजूबाजूचं इकडे तिकडे काही बघणार नाही. आणि तशी माझ्या मते काही त्याच्यात काही रिस्ट्रिक्शन्स नसतात. आता मी पूर्णपणे व्हेजिटेरियन आहे. मी आयुष्यात कधी नॉनव्हेज खाल्लेलं नाहीये पण मी तरी हाय लेवलला स्विमिंग केलं किंवा वॉटर पोलो खेळलो.
सो तुमचं शरीर ते डिराईव्ह करतं, ज्याच्यातनं जे पाहिजे ते तुमचं शरीर काढून घेत असतं. आता ऑनेस्टली सांगायचं तर मला माझ्या आय थिंक वयाच्या 25व्या वर्षापर्यंत प्रोटीन काय प्रकार असतो हे माहीतही नव्हतं. कारण तेव्हा मला नाही वाटत की आपल्यापैकी जे आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये प्रोटीन आहे म्हणून खातोय किंवा एखाद्या गोष्टीमध्ये कार्ब्स आहेत म्हणून ते खात नाहीये. आपल्याला जे दिलं जायचं ते आपण खात होतो आणि माझ्या मते तेव्हा जास्त फिट होतो. आता आपण ह्या गोष्टींचा जास्त विचार करायला लागलोय, त्यामुळे माझ्या मते जास्त कॉन्शियस झालोय या गोष्टींमुळे आणि त्यामुळे आपण आपल्या नॅचरल सेटिंगमधनं लांब गेलोय. तर तुम्ही जर तुमचा नॅचरल डाएट मेंटेन केलात, मी याच्यामध्ये एक गोष्ट सांगेन अगदी आवर्जून, की मी जेव्हा माझं लॉंगेस्ट स्विम केलं, तर ते लॉंगेस्ट स्विम करताना मी फक्त दाण्याचे लाडू खाल्ले होते. माझ्यासाठी खाणं म्हणजे दाण्याचे लाडू, गूळ घातलेले. सो मी त्याच्यावरती सर्व्हाइव्ह करायचो. मी माझ्या आयुष्यामध्ये कधी जेल्स किंवा ह्या गोष्टी मी वापरल्या नाहीत, कारण मला त्याची कधी गरज पडली नाही. आता थोडंसं असं होत चाललंय की हा आता ट्रेंड होत चाललेला आहे. आपण कोणाला तरी ते करताना बघतो म्हणून आपणही ते करायला घेतो आणि आपली वय बघता आपल्याला कित्येक वेळेला ते सिस्टीम मध्ये पचत नाही. मग बाकीचे कॉम्प्लिकेशन्स तयार होतात. तर अगदी ऑनेस्टली सांगायचं तर मी याच्यामध्ये एक रूल मी स्वतः फॉलो करतो की आय ट्राय अँड अवॉइड एनी कॉन्सन्ट्रेट्स दॅट गो इन माय सिस्टीम. आय लाईक टू हॅव एव्हरीथिंग इन मॉडरेशन. म्हणजे एखादा जेल ज्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड डोस आहे तर तो घेतल्यावरती मला माहितीये की माझ्या शरीराला तो सूट होणार नाहीये आणि म्हणून मी तो अवॉइड करतो आणि जशा पद्धतीने जायला पाहिजे तशा पद्धतीने मला जसं सुटेबल आहे तसा जातो पुढे. आता इतके वर्ष मी आधी पुण्यात राहत होतो, तर माझा बेस डाएट जो होता तो पोळी होता. मी खूप रेअरली भात खायचो. जर कधी साऊथ इंडियामध्ये मॅचेसला गेलो तरच भात खावा लागायचा. पण आता जसा मी गोव्यामध्ये शिफ्ट झालोय तसा माझा बेस डाएट भात झालेला आहे. सो आपण जे सगळीकडे ऐकतो की ईट लोकल, तर मी थोडंसं त्या गोष्टीला फॉलो करतो आणि लोकल म्हणायला मी असं म्हणेन की थोडासा जर आपण व्ह्यू ब्रॉड केला आणि असं म्हणलं की ईट लोकल म्हणजे जे भारतात बनतं तेवढं तरी खा निदान. आपण आता वेस्टर्नर्सला फॉलो करून आपण ते जे काय करतायत ते करायच्या मागे लागलेलो आहोत आणि त्याच्यामधनं आपल्याला खूप सारी हेल्थ कॉम्प्लिकेशन्स तयार होत आहेत की ज्या गोष्टी आपल्या इथे उगवल्याच नाहीत कधी, तर त्या गोष्टी आपण खायला प्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी आपली कॉम्प्लिकेशन्स वाढत चाललेली आहेत. तर जे आपल्या इथे बनतं, जे आपल्या सिस्टीमला किंवा आपल्या गटला ज्याची सवय आहे, तर ते जरी आपण डाएट मेंटेन केलं तर आय थिंक तुमचा वेट लॉसचा जो काय या सगळ्या याच्यामध्ये उद्देश असेल किंवा इव्हन मसल गेनचा उद्देश असेल तर तो त्याच्यामध्ये सफाईज होऊ शकतो. मी फारसा बाहेरच्या प्रॉडक्ट्सला फॉर नाहीये. एखादा अमेरिकन करतो किंवा एखादा ब्रिट करतो म्हणून मी ते भारतामध्ये करणं मला स्वतःला पसंत पडत नाही. आता आम्ही मागे बोलताना मी वैशालीला तेच सांगत होतो की या ज्या मार्केटिंग कंपनीज असतात त्यांचा सगळ्यात मोठा सक्सेस हा आहे की त्यांनी कोस्टल रिजन मधल्या लोकांना कन्व्हिन्स केलंय की राईस इज नॉट गुड फॉर यू अँड कोकोनट ऑइल इज वर्स्ट फॉर यू. सो हा त्यांचा सगळ्यात मोठा सक्सेस आहे की ते आपल्याला हे कन्व्हिन्स करू शकले. ज्या आपल्या पूर्वीच्या अनेक पिढ्या आपण तेच खात आलो आणि त्या पिढ्या आपल्यापेक्षा हेल्दी होत्या. त्यामुळे आय डोंट थिंक सो की आपल्याला खूप जास्त स्वतःला बदलायची गरज आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. थोडंसं हे ऑड वाटू शकतं या ह्याच्यामध्ये, पण मी माझ्या आजीने जे मला शिकवलंय किंवा जे सांगितलंय त्याप्रमाणे मी अजूनही पुढे जातो. माझ्या आजीने मला सांगितलं होतं की नॉनव्हेज खायची तुला गरज नाहीये, मी नॉनव्हेज नाही खाल्लं. आणि जर सरांनी एखादा खात जे असेल, सर तुम्ही जे ते दाण्याच्या लाडूचं सांगितलं त्याच्या आधी म्हणजे त्यावेळेस सरांनी 85 किलोमीटर स्विमिंग केलं होतं. 81 किलोमीटर्स. 81 बापरे, किलोमीटर. 81. आम्ही धावत हो. नाही कधी 81. सो मी 11.5 तास सायकलिंग पण पोहत नाही करत होतो. 81. 11.5 तास पोहलो मी त्या 81 किलोमीटरसाठी आणि त्याच्यामध्ये मी फक्त दाण्याचे लाडू आणि नॉर्मल पाणी एवढाच डाएट घेतला. इनफॅक्ट त्यावेळेला आता ज्या आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते कुठलेच ऑप्शन्स नव्हते.
इनफॅक्ट मध्ये मी आणि बायको याच विषयावरती बोलत होतो, तेव्हा आमचं असं बोलणं झालं की मला तर आपण लहान असताना 2 गोष्टी ज्या आता आपण प्रोटीनसाठी खातोय, किंवा एक गोष्ट म्हणू की जी आपण प्रोटीनसाठी खातोय ती कधी खाल्ल्याचं आठवत नाही, ती म्हणजे पनीर. पनीर मी लहान असताना कधी खाल्ल्याचं मला आठवतच नाहीये. जेव्हा मी नॉर्थ इंडियामध्ये जायचो मॅचेससाठी, तेव्हा मला तिकडे पनीर खायला मिळायचं. आपल्या घरी पनीर बहुतेक दूध फाटल्यावरती करतात, तेवढंच पनीर आपण खाल्लंय. त्याच्या पलीकडे मी पनीर खाल्ल्याचं मला आठवत नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला मशरूम खाल्ल्याचं कधी आठवत नाहीये लहान असताना, जे आता खूप प्रचलित झालेलं आहे या सगळ्या याच्यामध्ये. तर आपण हळूहळू बदलत चाललेलो आहोत, पण जर आपण आपल्या रूट्सला जर टिकून राहिलो, आपला जर लोकल डाएट आपण करत राहिलो, तर तुमच्या इन जनरलच तुमच्या लाईफस्टाईलवरती आणि फिटनेस लेवलवरती खूप फरक पडणार आहे, असा म्हणजे थोडासा हा विचार माझा आहे या सगळ्याच्यामध्ये. अगेन नॉट एव्हरीवन ॲग्रीज टू दिस, कारण तेव्हाची फूड क्वालिटी आणि आत्ताची फूड क्वालिटी याच्यामध्येही खूप फरक पडलेला आहे. इन्ग्रेडियंट्समध्ये फरक पडलेला आहे. त्यामुळे कदाचित वी नीड टू मॉडिफाय आवरसेल्व्हज. पण डोंट लूज युअर बेस. जो तुमच्या शरीराचा बेस आहे तो तुम्ही त्याच्यामध्ये घालू नये. दुसरी गोष्ट, मला स्वतःला असं माहिती आहे की एखादी फर्मेंटेड गोष्ट जी असते, की इडली आहे, डोसा आहे, तर मी माझ्या रेसच्या आधी ती मला पचत नाही, मी ती खाऊ शकत नाही. आता हे मी ट्राय केल्यानंतर माझ्या लक्षात आलं. तर असं प्रत्येकाचं असू शकतं. सो वन डाएट डझंट फिट ऑल. आणि आजकाल काय व्हायला लागलंय की स्पेशली आपण ज्या कम्युनिटीज ज्या डेव्हलप करत चाललेलो आहोत, की सायकलिंगची कम्युनिटी आहे, रनिंगची कम्युनिटी आहे, स्विमिंगची कम्युनिटी आहे. सो वी ॲज अ कम्युनिटी हुकअप टू वन थिंग, आणि मग तिथे आय थिंक गडबड चालू होते त्या सगळ्या याच्यामध्ये. पण प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल जी नीड असते ती वेगळी असू शकते. त्याप्रमाणे स्विमिंग आणि वेट लॉसचं सुद्धा मी तेच गणित सगळ्यांना सांगतो, की तुम्हाला काय खाल्ल्यावरती तुमचं वजन कमी होणार हे तुम्हालाच माहिती आहे. त्याच्यासाठी नॉट नेसेसरी की तुम्ही कुठल्या तरी एक्सपर्टलाच गाठलं पाहिजे. आणि आजकाल आपल्या ज्या फॅमिलीज आहेत, घरात 3 जण असतात, 4 जण असतात. आता काय आपण जॉईंट फॅमिलीजमध्ये राहत नाही. सो मी जर माझा वेगळा डाएटचा फॅड इथे काही आणायला सुरुवात केली, तर मला पहिलं सांगितलं जाईल की बाबा रे, तू तुझं बघ. आपण घरामध्ये 3 जणांसाठी हे बनवतो, हे खायचं आहे. सो आय स्टील फॉलो दॅट. आणि मला माझ्या परफॉर्मन्समध्ये त्याच्यात कुठेच फरक जाणवला नाही, की कमी झालाय परफॉर्मन्स, किंवा एखादी गोष्ट घेतली नाहीये म्हणून एखादी गोष्ट कमी पडलीये. तर मला तसं काही जाणवलेलं नाहीये. सो आय थिंक तुम्हाला जर ट्रायथलॉन करायची असेल किंवा एखादा एन्ड्युरन्स स्पोर्ट करायचा असेल, तर यू नीड टू फिगर आउट की कुठला पॅटर्न तुमच्यासाठी सस्टेनेबल आहे. आता आय थिंक आपल्याकडे डॉक्टर मयूर पण आहेत, ते कदाचित त्याच्यावरती काही क्लॅरिटी देऊ शकतील, मला माहित नाही. मी त्यातला तज्ज्ञ डेफिनेटली नाही, पण आय बिलीव्ह की आपल्या ज्या रूट्समध्ये आहे त्या गोष्टींनीच आपण पुढे जाणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि तर तुम्ही वेट लॉसचं तुमचं रेजिम डेफिनेटली अचीव्ह करू शकता. अजून काही हवं असेल तर तुम्ही सांगू शकता, नाहीतर मी नाही, बोलत राहील. काय माहितीये का, मी जसं तुम्हाला फोनवर बोललेलो की हा. आपल्या ग्रुपमध्ये काही जण म्हणजे स्विमिंगचा गंधही नाहीये, म्हणजे स्विमिंग कधी केलीच नाही. काही जणांनी जस्ट काही सुरुवात केलेली आहे, पण दे आर नॉट एक्सपर्ट इन दॅट. काही जणांना व्यवस्थित पोहता येतं, बट दे आर नॉट एबल टू कॉम्पिट और टेक एनरोल फॉर एनी कॉम्पिटिशन. तर अशा वेगवेगळ्या कॅटेगरीचे लोक आपल्यामध्ये आहेत. तर त्याच्यासाठी मला काही प्रश्न आहेत की जे अजिबातच स्विमिंग करत नाहीत, त्यांच्यासाठी म्हणजे असं आहे की स्विमिंगचे काय एकंदरीत फायदे, जेणेकरून ते स्विमिंगकडे वळतील किंवा स्विमिंग त्यांना हवं असं वाटेल, असं काय आहे का? आता याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कुठल्या उद्देशाने स्विमिंगला जाताय. सो किंवा तुम्ही स्विमिंगला जातच नाही आहात आणि मला तुम्हाला कन्व्हिन्स करायचं की तुम्ही स्विमिंगला जा. असे 2-3 प्रकार याच्यामध्ये तयार होऊ शकतात. तर मला जर तुम्हाला कन्व्हिन्स करायचं असेल तुम्ही स्विमिंगला जा, तर मी तुम्हाला असं सांगेन की जी तुमची सेडेंटरी लाईफस्टाईल आहे आता एखाद्याची असेल तर, किंवा तुम्ही सायकलिंग आणि रनिंग करत असाल तर
म्हणजे दोन्ही प्रकार याच्यामध्ये आपण ऍड्रेस करतो. एक जो ऍक्टिव्ह आहे आणि एक नॉन ऍक्टिव्ह आहे. तर त्या ह्याच्यासाठी तुम्हाला मसल टोनिंगसाठी आणि रिकव्हरीसाठी स्विमिंग अत्यंत फायद्याचं आहे. म्हणजे तुमची मसल स्ट्रेंथ, जे आपण खुर्चीवरती बसून, जे आयटी सेक्टरमध्ये आहेत की जे सतत खुर्चीवरती बसलेले असतात, तर तुमचे स्नायू हळूहळू आखडायला सुरुवात होते. तुम्ही पाण्यामध्ये गेलात, तुम्ही स्विमिंग शिकायला सुरुवात केली की तुम्हाला पहिल्या 2-3 दिवसातच फरक जाणवेल की तुमचं शरीर तुम्हाला खूप मोकळं वाटायला लागलंय. आणि मग आठवड्याभरानंतर लक्षात येईल की तुमच्या शरीरातली ताकद वाढत चाललेली आहे. आणि मग साधारण महिन्याभरानंतर जेव्हा कोच तुम्हाला थोडंसं पुश करायला लागतो, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की मी हे का करतोय. म्हणजे तुम्ही पटकन त्या लेवलपर्यंतही पोहोचता, कारण तुमचं एस्कलेशन खूप फास्ट होतं त्याच्यामध्ये. सो जर एखादा अजिबातच पोहत नसेल, तर तुम्हाला रिकव्हरीसाठी, आणि दुसरं म्हणजे स्विमिंग ही लाईफ स्किल आहे. म्हणजे आता माझ्या मते एक खूप मोठा इन्सिडन्स घडला व्हिएतनाममध्ये, जिथे बोट पलटी झाली आणि काही जण त्याच्यामध्ये मेली. तर बऱ्याच जणांना हे माहित नाहीये की ती लोक का मेली. तर ती लोक मेली कारण त्यांच्याकडे लाईफ जॅकेट्स होती. आता हे ऐकायला थोडंसं ऑड वाटू शकेल की लाईफ जॅकेट्स होती तरी ती लोक का मेली. तर जेव्हा बोट पलटी झाली तेव्हा ती लोक त्या लाईफ खालती त्या बोटीच्या ह्याला अडकली तिथे, आणि सिन्स लाईफ जॅकेट्स होती त्यांना तिथनं बाहेर पडताच येईना. सो तुम्ही जर पाण्याशी कम्फर्टेबल असाल, तर मग मी त्या जागी असतो तर मी काय केलं असतं, तर मी पहिलं लाईफ जॅकेट काढलं असतं आणि पाण्याखाली जाऊन मी बोटीच्या सर्कम्फरन्स मधनं बाहेर आलो असतो. तर त्यांना तिथनं बाहेरच निघता येईना, ते तिथं अडकून बसले. सो स्विमिंग ही लाईफ स्किल सुद्धा आहे. म्हणजे आज आपल्याला माहित नाही, आता तुम्ही तर मुंबईत राहता आणि 26 जुलैच्या तुमच्या ऐतिहासिक जो काय फ्लड आला होता मुंबईमध्ये, तर तिथे तेव्हा मी लोअर परेलला आमचा रेल्वेचा कॅम्प चालू होता आणि मी त्याच्यामध्ये अडकलेलो आहे. सो 3 दिवस आम्ही लोअर परेलच्या 3ऱ्या मजल्यावरती अडकून होतो, पाण्याची लेवल खालती जाईस तोपर्यंत. सो स्विमिंग एक लाईफ स्किल म्हणून सुद्धा अत्यंत गरजेचं आहे आजकाल. कारण मग आपण असं म्हणू की 70% आपला भूभाग जो आहे पृथ्वीचा तो पाणी आहे. जर तुम्हाला स्विमिंग येत नसेल तर तुम्ही त्या 70% भागाला मुकलेला आहात. किंवा तुम्ही उद्या एखाद्या हॉलिडे डेस्टिनेशनला गेलात, समजा गोव्यात आलात किंवा अजून कुठेतरी गेलात, तर मला पोहता येत नाहीये म्हणून मी पाण्यात जाऊ शकलो नाही, ह्याचं दुःख तिथे गेल्यावरती होऊ शकतं. सो एक लाईफ स्किल म्हणून सुद्धा स्विमिंग येणं अत्यंत जास्त गरजेचं आहे. यातलं एक आणि तुम्ही सांगितलं ते मला खूपच छान वाटलं. कारण आपला हा स्पोर्ट्स ग्रुप आहे आणि सायकलिंग, रनिंग करणारी लोक आहेत. तर तुम्ही जे सांगितलं की रिकव्हरी खूप फास्ट होते सायकलिंग आणि रनिंग केल्यानंतरची. तर तो एक हो. खूपच कॅचिंग पॉइंट आहे आमच्या सगळ्या ऍथलेट लोकांसाठी. खूपच सुंदर आहे. सो तुम्ही जेव्हा तुमचं लॉंग सेशन किंवा हार्ड सेशन एखादं करता, त्याच्यानंतर तुम्ही रिकव्हरी कशी करता. ओके. सो ती जी रिकव्हरी तुम्ही करता, तीच रिकव्हरी जर तुम्ही पाण्यामध्ये जाऊन केलीत, तर तुमच्या असं लक्षात येईल की तो जो स्पीड आहे रिकव्हरीचा तो ट्रिपल होतो. पाणी बाय डिफॉल्ट इज व्हेरी सुदिंग. आणि म्हणजे कित्येक वेळेला मला आठवतंय की मी पूर्वी ट्रेकिंग खूप करायचो. म्हणजे भरपूर ट्रेक्स केले मी. तर ट्रेकिंग झाल्यानंतर माझं एकच काम असायचं की आमच्या टँकवरती जायचं आणि तिथे पाण्यात जाऊन डुंबायचं फक्त. आणि एक अर्ध्या पाऊण तासामध्ये मी ॲज गुड ॲज फ्रेश मी पाण्यातनं बाहेर यायचो. सो पाण्यामध्ये त्या हिलिंग प्रॉपर्टीज आहेत. तुमचं लॅक्टिक ॲसिडचं फॉर्मेशन ताबडतोब त्यांनी कंट्रोलमध्ये येऊ शकतं. तुमचे मसल्स रिलॅक्स होऊ शकतात. आणि तुम्हाला रिकव्हरीसाठी ते अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे मी फायद्याचंही असं म्हणणार नाही हां. मी तुम्हाला सांगतोय की ते गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जर रेग्युलर बेसिसवरती सायकलिंग आणि रनिंग करत असाल, तर इफ यू बॅक इट अप विथ जस्ट अ स्मॉल स्विम, 15-20 मिनिट्सचं जरी तुम्ही पाण्यामध्ये जाऊन थांबलात, तरी तुमच्या लक्षात येईल की तुमची रिकव्हरी खूप फास्ट होतीये. आणि जगभरातले सगळे एलिट ॲथलीट्स जे आहेत, राईट फ्रॉम किपचोगे टू तुम्ही हुसेन बोल्ट म्हणा किंवा काही कोणी यांची नावं जरी घेतली, तरी त्यांचं पोस्ट सेशन त्यांची रिकव्हरी इज इन दी कोल्ड बाथ किंवा पाण्यामध्ये. सो त्याने तुमची रिकव्हरी खूप फास्ट होते. सो तुम्हाला रिकव्हरीसाठी आणि मसल टोनिंग आणि स्ट्रेंथनिंगसाठी तर स्विमिंग हे वापरणं अत्यंत जास्त गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही रनिंगसाठीच्या ड्रिल्स करता तुम्ही, किंवा आता आपण असं म्हणू की रनिंगसाठी तुम्ही हाय नीज करता.
तर तेच तुम्ही जर पाण्यात केलं तर तुम्हाला 5 ते 10 पट जास्त एफर्ट तिथे पाण्यामध्ये घालावा लागणार आहे आणि ज्याचा इम्पॅक्ट तुम्हाला ऍक्च्युअल जेव्हा तुम्ही रोडवरती जाल तेव्हा तो लगेच जाणवेल की तुम्ही इथे एवढं प्रेशर कॅरी केल्यानंतर जेव्हा तुम्ही बाहेर जाता रस्त्यावरती पळायला तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की जसं आता मला माहित नाही तुमच्याकडचे टर्मिनॉलॉजीज काय आहेत पण आम्ही त्याला ग्लाइड म्हणतो की तुम्ही जे ग्लाइड करणं अपेक्षित आहे तर ते किंवा नी ड्राईव्ह करणं जे अपेक्षित आहे तर ते तुमचं खूप छान व्हायला सुरुवात होईल. माझ्याकडे असे कित्येक रनर्स स्विमिंग शिकायला येत होते की ज्यांचा प्रॉब्लेम होता की ते हिल वरती लँड करायचे आणि हिल वरती लँड केल्यामुळे त्यांच्या शिनमध्ये त्यांना दुखायला सुरुवात झाली होती. सो जेव्हा तुम्ही डॉर्सिफ्लेक्स करता तुमचा पाय किंवा तुम्ही पायाचा जेव्हा अँगल हलवता पाण्यामध्ये तर हळूहळू त्यांचं ते हिल लँडिंग बंद झालं, मिड टो लँडिंग जे आपल्याला पाहिजे ते चालू झालं आणि त्यांचं शिन पेन पूर्णपणे निघून गेलं. किंवा आपल्याला रनर्सला मेजॉरिटी ऑफ द टाइम्स आयटी बँडचा त्रास खूप जास्त असतो आपल्या लोकांना. आयटी बँडच्या इथे इंजुरीज आपल्या इथे बऱ्याच लोकांना होतात. ACL MCLच्या इंजुरीज तर आहेच आहेत. तर तुम्ही जर पाण्यामध्ये जर तुम्ही स्ट्रेंथनिंग केलं या सगळ्यासाठी साधं काठा तुम्हाला पोहता येत नाहीये तुम्ही काठाला धरून नुसतं तुम्ही तिथे जॉब करायला जरी सुरुवात केली तरी तुमचे सगळे मसल्स त्याच्यामध्ये ऍक्टिव्हेट होतात आणि तुमचं स्ट्रेंथ वाढायला सुरुवात होते स्पेशली ती नी जॉईंट. त्याच्यासाठी ते अत्यंत गरजेचं आहे. सो स्विमिंगचे तुम्हाला हेल्थ बेनिफिट्स तर भरपूर आहेत आणि मी तुम्हाला म्हणलं तसं की मी त्याला गरजेचं आहे असं म्हणेन या सगळ्या याच्यामध्ये. आणि एकदा तुम्ही पाण्याशी कम्फर्टेबल झालात की देन देर इज दिस वर्ल्ड इन फ्रंट ऑफ यू टू एक्सप्लोर. माझ्या मते आता तुमच्यामध्ये काही लोक असतील की ज्यांनी 8, 10, 12 फुल मॅरेथॉन्स केले असतील, हाफ मॅरेथॉन्स केले असतील, BRM केले असतील, पण ट्रायथलॉन एकही नाही. दॅट विल गिव्ह यू वन मोर चॅलेंज की चला आता ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि मग तर मी असं म्हणेन की चला मग स्विमिंग सॉर्ट आउट करून घ्या. तुमचं रनिंग तर स्ट्रॉंग आहेच आहे ना, मग रनिंग यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. आणि मी हे खूप काय म्हणू त्याला खेदाने सांगेन या सगळ्या याच्यामध्ये की मी आयुष्यभर स्विमिंग केल्यामुळे ना मला रनिंग अजिबात आवडत नाही. माझा सगळा कल स्विमिंगकडे असल्यामुळे मला रस्त्यावरती पळायला आवडत नाही. पण मग आमच्यासाठी क्रॉस ट्रेनिंग हे रनिंग आहे. जसं रनर्ससाठी क्रॉस ट्रेनिंग हे स्विमिंग आहे तसं स्विमर्ससाठी क्रॉस ट्रेनिंग हे रनिंग आहे. सो आम्हाला रनिंगही करावं लागतं. तर एक कॉमन प्रश्न आहे की जसं आम्ही म्हणजे आपण सर्वच रनिंग किंवा सायकलिंग करताना थोडंसं वॉर्मअप करतो. तर तसं हो. स्विमिंग करताना पण वॉर्मअपची गरज असते का? हो. सो याच्यामध्ये परत 2 गोष्टी आहेत याच्यामध्ये की अशी एक धारणा आहे की स्विमिंग करताना आपल्याला घाम येत नाही. तर ते अत्यंत चुकीचं आहे. आपल्याला स्विमिंग करताना घाम प्रचंड जास्त प्रमाणात येतो, नॉर्मल पेक्षा जास्त येतो, फक्त तो पाण्यात असल्यामुळे तो दिसत नाही. सो जे लॉंग डिस्टन्सेस पोहतात किंवा जे स्प्रिंट्स करतात ते तुम्हाला सांगतील की त्यांचं पोहणं झाल्यानंतर त्यांचे कान गरम होतात. सो ते एक इंडिकेशन आहे की आपल्याला घाम येतोय बेसिकली, कान गरम होणं. सो घाम येणं ही प्रक्रिया पाण्यामध्ये सुद्धा चालू होते आणि सगळ्यात जास्त डिहायड्रेशन हे स्विमिंगमध्ये होतं. जे बाहेर होत नाही तेवढं डिहायड्रेशन स्विमिंगमध्ये होतं. त्यामुळे तुमचं हायड्रेशन हे स्विमिंगसाठी खूप महत्वाचं आहे, नाहीतर तुम्हाला क्रॅम्प्स येतात. आणि त्याच्यासाठी हायड्रेशन करणं आणि स्ट्रेचिंग करणं हे खूप जास्त गरजेचं आहे. मी आता माझ्याकडच्या सगळ्या लोकांना मी आवर्जून सांगतो की आपल्याला स्ट्रेचिंग सगळ्यांनाच माहिती आहे, म्हणजे सायकलिंग करतो आपण, रनिंग करतो, आपल्याला स्ट्रेचिंग सगळ्यांनाच माहिती आहे. पण आपल्याला हेही माहिती आहे की स्ट्रेचिंगचे 2 प्रकार असतात, की एक स्टॅटिक स्ट्रेचिंग असतं आणि एक डायनॅमिक स्ट्रेचिंग असतं समजा. तर डायनॅमिक स्ट्रेचेस ज्या असतात त्या मोबिलिटीसाठी असतात आणि स्टॅटिक असतात त्या स्टॅबिलिटीसाठी असतात. सो ते जे स्टॅटिक स्ट्रेचेस आहेत, तर तुम्हाला जर रिकव्हरी फास्ट व्हायची असेल तर ते स्टॅटिक स्ट्रेचेस झोपायला जाण्याच्या आधी करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याने तुमची स्लीप क्वालिटी पण इम्प्रूव्ह होते. सो माझ्याकडच्या सगळ्या स्विमर्सला मी सांगतो की झोपायच्या आधी किमान एक 10 मिनिटं तरी तुम्ही नॉर्मल बेसिक स्ट्रेचेस जे असतात आपले, हात धरून हे केलं, नेक रोटेशन्स केली, थोडंसं पाय बेंड करून किंवा फॉरवर्ड बेंडिंग करून तुम्ही स्ट्रेचेस केलेत आणि मग तुम्ही झोपायला गेलात
तर त्याचा खूप जास्त फायदा होतो. त्यामुळे होतं असं की तुम्ही स्टॅटिक स्ट्रेचेस करून झोपता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती तुम्ही डायनामिक स्ट्रेचेस करून तुम्ही ऍक्टिव्हिटीला सुरुवात करता. सो तसंच स्विमिंगच्या आधी तुम्हाला डायनॅमिक स्ट्रेचेस करणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे तुमचा जर रेस्टिंग हार्ट रेट जर से अराउंड 90 to 100 जर असेल, तर मी ह्या सगळ्यांना सांगतो की पाण्यात उतरताना तो हार्ट रेट तुमचा 120 पर्यंत गेलेला असलाच पाहिजे. म्हणजे तुमची बॉडी फुल्ली वॉर्मड अप आहे. नाहीतर तुमचे पहिले 400-500 मीटर तर बॉडी वॉर्म करण्यामध्येच जातील निघून. त्यामुळे मी ह्या सगळ्यांना पाण्याच्या बाहेर मी त्यांना स्पॉट जॉगिंग करायला लावतो, मी त्यांना स्टार जम्प्स करायला लावतो, मी त्यांना बर्पीज करायला लावतो, की जेणेकरून तुमचा हार्ट रेट वाढेल. सो पाण्यात उतरायच्या आधी स्ट्रेचिंग करणं इज कंपल्सरी. आणि त्याचं दुसरं कारण असं आहे की आपण मगाशी मी म्हणलं तसं की आजकाल आपण हा सेक्शन वापरणं थोडंसं बंद झालेलं असल्यामुळे जर हा सेक्शन तुमचा वीक असेल आणि तुम्ही जर पोहताना एखाद्याच्या चुकीच्या स्टाईलनी जर पोहत असाल, तर पहिली इंजुरी स्विमर्सला होते ती म्हणजे शोल्डर इंजुरी. आणि ती जर आपल्याला टाळायची असेल तर तुम्हाला थरो स्ट्रेचेस करणं खूप जास्त गरजेचं आहे. स्ट्रेचिंग इज ऑफ प्राईम इम्पॉर्टन्स तिथे. आणि आम्ही सजेस्ट करतो की स्विमिंग जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही प्लँक्स करणं पण खूप जास्त गरजेचं आहे तुमची शोल्डर स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. जेणेकरून तुम्ही लोड तुमच्या शोल्डरवरती घेणार नाही जास्त. तुमची कोर ते लोड घेईल. म्हणजे साधारण तुम्ही सायकलिंग करताना आपण असं म्हणू की जर तुम्ही एमटीबी चालवत असाल तर तुम्ही अपराईट पोझिशन मध्ये आहात आणि हेच जर तुम्ही रोडी चालवत असाल तर तुम्ही एरो मोडवरती जेव्हा जाता तेव्हा तुमची कोर एंगेज होते किंवा तुमचं स्टमक तुम्ही कोर एंगेज करता. तर आपल्याला स्विमिंग करतानाही ते करावं लागतं. सो तुम्ही स्विमिंग जर करायला सुरुवात केली तर तुमच्या असं लक्षात येईल की तुमची कोर स्टॅबिलिटी सायकलिंगसाठी खूप जास्त वाढली आहे. स्पेशली जेव्हा तुम्ही लॉंग डिस्टन्स सायकलिंग करता किंवा लॉंग डिस्टन्स रनिंग करता तेव्हा तुम्हाला कोर ऍक्टिव्हेट करण्यासाठी स्विमिंग खूप जास्त फायद्याचं आहे. सो स्ट्रेचिंग म्हणजे पाण्याच्या बाहेरचा वॉर्मअप हा अत्यंत जास्त गरजेचा आहे. आता आपण याच्यामध्ये म्हणू शकतो की आम्ही मुंबईत राहतो किंवा आम्ही गोव्यात राहतो, इट्स ऑलरेडी सो वॉर्म. मग आता त्याच्यामध्ये मला वॉर्म अजून होण्याची काय गरज आहे. तर जे बाहेरचं टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला तुमचं आतलं शरीर मॅच करण्यासाठी तुम्हाला वॉर्मअप करावाच लागतो. आणि त्याने तुमची मसलची जी मोबिलिटी असते ती डेव्हलप होते त्यांनी आणि इंजुरीज होत नाहीत. ग्रुपमध्ये अजून कोणाला काही क्वेश्चन आहेत का? तर सरांनी तसं तर खूप सगळं कव्हर केलंय, पण अजूनही कोणाला क्वेश्चन असेल तर प्लीज. सरांनी खूप छान छान पद्धतीने समजावून सांगितलं की वॉर्मअप का जरुरी आहे. आणि मला सरांचं एक गोष्ट खूप आवडली की त्यांनी सांगितलं आपलं बेसिक डाएट हा परफेक्ट डाएट आहे. ते खूप आवडलं. अगदी दाण्याच्या लाडू पासून ते पोळीपर्यंत. पहिल्यांदा कोणत्या तरी कोचने हे नाव घेतलं, दाण्याचे लाडू. नाहीतर आजकाल एनर्जी बार आणि जेल त्याच्याशिवाय कोणी काही बोलत नाही. ते खूप छान वाटलं की जे आम्हाला आई द्यायची लहानपणी पोळीचा लाडू किंवा दाण्याचे लाडू ते किती मॅजिक करत होते. त्यावेळेस कधी कोणत्या गोळीची गरज नाही लागली किंवा प्रोटीन तर नकोच होते. आता ते मला झालंय की प्रोटीन खा, हे खा, ते खा, कार्ब्स खाऊ नका. टू मच झाले. तुम्ही इंटरमिडिएट फास्टिंग करा, हे करा. फास्टिंगचं तर खूप हे झालेलं आहे. पण सर तुम्ही त्या सगळ्यांना क्रॉस केलं आणि यू हॅव शोन की मी फक्त व्हेज डाएट खातो आणि आय डोंट डू ऑल दिस. अँड सी 81 किलोमीटर इज नॉट अ जोक सर. हॅट्स ऑफ. तुम्ही इथे आला. खरंच मला असं वाटत होतं मध्ये मध्ये सरांशी बोलावं, पण आय कुडंट स्टॉप यू. जस्ट हिअरिंग. सर खूप छान तुम्ही बोललात आणि बऱ्याचशा क्लिअर झाल्या. आता सुरेशने विचारलं की वॉर्मअप का जरुरी आहे. मग ते एका वाक्यात आन्सर कोणी पण दिलं असतं की यू शुड वॉर्मअप. बट तुम्ही इतकं छान एक्सप्लेन केलं. रिअली मला पण आज समजलं की वॉर्मअप का जरुरी आहे. आम्ही इथे गरम होऊन जातो, असे गरम होते. आता आपल्याला काय घाम तर आलेला आहे, काय करायचंय वॉर्मअपची. पण आपल्या मसलला ते किती जरुरी आहे किंवा काय करायला, ते खरंच खूप छान सांगितलं सर. खरंच छान. खूप माहिती मिळाली सर. थँक्यू. अजून काही Yes. क्वेश्चन सर लोकांचे? विचारू का? हो ताई, विचारण्यासाठी मी सांगितलंय. आता स्विमिंग करायला म्हणजे खूप येत नाही मला, सुरुवातच शिकतेच आहे. पण ते एक 2-4 महिन्यापासून कानात असा फडफड आवाज येतो.
असं कंटिन्यू असं वाटतं की इकडनं पाणी असं जात असतं. सो स्विमिंग जेव्हा तुम्ही सुरुवात करता ना स्विमिंग करायला, आपल्या कानांना आणि नाकाला सवय नसते पाण्याची. कानात तर आपल्या कधी पाणी जातच नाही. हा. ओके. आणि आपण जसं म्हणतो की आपल्या कानामध्ये मळ असतो, प्रत्येकाच्या कानात असतो आणि तो असायला पाहिजे. आपण बर्ड्स वापरून तो अजून डिस्टर्ब करतो. सो एनिवेज तो भाग वेगळा आहे. तर तुम्ही जेव्हा डोकं पाण्यात घालता तेव्हा तुमच्या कानामध्ये पाणी जातच सुरुवातीला. ओके. आणि ते हळूहळू बाहेर पण येतं. पण मग ते कित्येक जणांच्या बाबतीत असं होतं की ते 3 तासानंतर बाहेर येतं, 4 तासानंतर बाहेर येतं. कित्येक जणांना रात्री झोपल्यानंतर उशी त्यांची ओली त्यांना जाणवते की झालेली आहे. म्हणजे सकाळी पोलवतो आणि रात्री ते पाणी बाहेर येतं. तर जर तुम्हाला असा त्रास जर होत असेल की कानात पाणी राहतंय तुमच्या, तर जर तुम्ही माझ्या मते उजव्या कानाला तुम्ही पॉइंट आउट केलंत आत्ता. हां, तर तुम्ही फक्त उजव्या बाजूला मान तिरकी करायची आणि उजव्या पायावरती फक्त लंजेस करायचे. म्हणजे उड्या मारायच्या उजव्या पायावरती. कुठला तरी सपोर्ट घ्या आणि फक्त उजव्या पायावरती हे करून मान हलवायची नाही. फक्त उड्या मारायच्या, ते पाणी निघून जाईल. आणि त्याच्यात दुसरा उपाय असा आहे की परत मी फारसं हे सजेस्ट करत नाही, पण तुम्ही कानात तेल घालू शकता थोडंसं गरम. म्हणजे कोमट आपण असं म्हणतो तसं. आणि त्या बाजूला कान तिरका केलात की त्या गरम त्या तेलाबरोबर ते पाणी सुद्धा खेचून बाहेर काढू शकतं. सो सुरुवातीला कानात पाणी जाणं किंवा नाकात पाणी जाणं, म्हणजे माझ्याकडे असे कित्येक जण आहेत. म्हणजे आम्ही त्या लोकांना हसतो सुद्धा की स्पर्धेला गेलोय आणि समुद्रात पोहून आलोय. नंतर सगळेजण बाहेर जेवायला गेलोय. जेवण झाल्यानंतर जेव्हा तो माणूस पुढे वागतो तेव्हा नाकातनं पाणी पडत असतं. तर ते आतमध्ये कॅव्हिटीमध्ये जे पाणी अडकलेलं असतं ते बाहेर येत असतं. सो सुरुवातीला आपण जलनेती करतो. हो, मी सगळ्यांना करते जलनेती सर. माहिती आपण. करते हां, करते. सो तुम्ही जलनेती करता. तर जलनेतीमध्ये जसं तुम्ही या नाकपुडीतनं पाणी काढून इकडनं बाहेर काढता, तर तसंच थोड्याफार प्रमाणात ते इनव्हॉलंटरी जलनेती होत असते आपली हा. पाण्यामध्ये. नाही, आणि मी असंच आणि आमच्यासाठी बऱ्याचदा दुपारपर्यंत होत राहते. दुखायचं ना, तर मी असंच गुगलवर सर्च केलं होतं. तर त्याच्यावर होतं की ड्रायरने थोडं लांबून ड्राय करायचं असं कान. नाही, नाही, नाही. नाही, प्लीज मी असलं तेच काहीही कन्फर्म करू नका. करायचं होतं तुमच्याकडे. नाही, 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 नाही. प्लीज असं काहीही करू नका. काहीही ड्रायर किंवा कानात काहीही घालू नका. मी सांगितलंय तसं फक्त मान तिरकी करा आणि त्या बाजूला थोड्याशा उड्या मारा. ते कानातलं पाणी आपोआप पडून जाईल तिथे. बरं. आणि अजून एक प्रश्न होता की स्विमिंग करताना किंवा एकदम लास्टला वगैरे असं खूप भूक लागल्यासारखं, थकल्यासारखं वाटतं. मग आधी काही खाऊन गेलं पाहिजे का? असं काय किंवा काय खावं असं? की आता त्याच्याने 2 मी गोष्टी तुम्ही सकाळी इथे होते. म्हणलात मला. 2 हां, गोष्टी म्हणलात की थकल्यासारखं वाटतं आणि भूक लागल्यासारखं वाटतं. हां. ओके. आता थकल्यामुळे भूक लागतीये किंवा भूक लागल्यामुळे थकायला होतंय. ओके. तर दोन्ही गोष्टींचं उत्तर एकच आहे. आता माझ्याकडच्या सगळ्यांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही स्विमिंगला यायच्या आधी तुम्ही काहीतरी खाल्लं पाहिजे. सो आपण ज्याला ब्रेकफास्ट म्हणतो तो बेसिकली इट इज टू ब्रेक युअर फास्ट. सो तुम्ही जे संध्याकाळी जेवलेला आहात किंवा रात्री जेवलेला आहात, तुम्ही फास्टिंग स्टेटमध्ये आहात आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एवढी रिगरस ऍक्टिव्हिटी करता तेव्हा तुमचं शरीर पहिल्याच इन्स्टन्समध्ये फॅट बर्निंगला जात नाही. पहिल्यांदा इट विल लाईक टू हॅव युअर मसल. त्यामुळे तो पहिल्यांदा काय करतो तर तुमचं शरीरातलं जे काय आहे ते सगळं पोषण काढून घेतो आणि म्हणून तुम्हाला थकल्यासारखं वाटतं आणि तुम्हाला खूप भूक लागते. मग त्याच्यानंतर तुम्ही जर इमिजिएट काहीतरी खाल्लत, म्हणजे सकाळी आता वैशालीला पण माहिती आहे की मी सगळ्यांना सजेस्ट करतो की तुम्ही 7 ते 8 आपले साधे शेंगदाणे रात्रभर भिजत घालून ठेवा किंवा 3 ते 4 बदाम भिजत घालून ठेवा आणि ते सकाळी उठल्यावरती खा किंवा एखादा खजूर खा. आता खजूर उष्ण असतो. म्हणजे जरी तो उष्ण प्रदेशातनं आलेला असला तरी खजूर उष्ण असतो. मग त्याच्यावरती तोडगा म्हणजे मी खजूर तुपाबरोबर खातो. बरं. हां, सो खजूर खातो आणि त्याच्यावरती 1 चमचा तूप खातो. सो त्याने त्याचं ॲब्झॉर्प्शन त्या मिनरल्सचं खूप पटकन होतं. तुम्ही एखादं केळं खाऊ शकता. मी आजकाल सफरचंद सजेस्ट करणार नाही कारण माझ्या मते सगळी सफरचंद आजकाल हायब्रिड येतात. आय थिंक व्हेरी रेअरली आपल्याला चांगली सफरचंद आजकाल खायला मिळतात. पण तुम्ही एखादं सफरचंद खाऊ शकता.
पण बेसिकली तुम्ही काहीतरी खाणं खूप जास्त गरजेचं आहे आणि पोहल्यानंतर लगेच परत थोडंसं खाणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि पोहल्यानंतर जर तुम्ही प्रोटीन खाल्लं, म्हणजे आता जर तुम्ही म्हणा की अंडी खात असाल तर अंड खाल्लं किंवा पनीर खाल्लं असं काही, किंवा कार्ब्स खाल्लेत इमिजिएटली, पोहे, उपमा, व्हॉटेव्हर जे काय असेल, तर ते जर तुम्ही इमिजिएटली खाल्लं तर तुम्हाला त्याच्यानंतर जो भुकेचा अटॅक येतो तर तो शमतो त्या सगळ्या याच्यामध्ये, आणि मग तुम्ही ते वेट लॉस साठी वापरू शकता. आणि म्हणून पोहण्याच्या आधी थोडंसं आणि पोहण्यानंतर हे खाणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि तुम्हाला जो आता थकवा येतोय त्याचं कारण असं आहे की तुम्ही आत्ताच पोहायला सुरुवात केली आहे. नाही सर, तसे झाले माझे 6 महिन्याच्या वर झाले, वर्षावर हा, झालं. म्हणजे पण मी आत्ताच रेग्युलर 6 नाही महिने जात. म्हणजे हा, आत्ताच केली. रेग्युलर नाही जात. आत्ताच. हा. सो तुम्ही आत्ताच म्हणायचं म्हणजे मला तुम्ही 2-3 वर्ष जरी पोहत असलात तरी मी त्याला आत्ताच म्हणेन तुम्ही आत्ताच पोहायला हो, सुरुवात केली. रेग्युलर नाहीये ना, त्याच्यामुळे त्याला आत्ताच म्हणावं लागेल. तर तुम्ही आत्ताच पोहायला सुरुवात केल्यामुळे तुम्हाला सुरुवातीला थकवा जाणवतोय, आणि जर तुम्ही रेग्युलरली ते करायला लागलात तर तुम्हाला हळूहळू फ्रेश वाटायला सुरुवात होईल. म्हणजे आता जे माझ्याकडे जे रेग्युलर पोहायला येतात, तर आता वैशाली जशी टीचर आहे तसे आता बरेच माझ्याकडे जे येतात ते स्विमिंग वरनं तिथेच आंघोळ करून ते तिथनच कामाला जातात. आता तुम्हाला असं वाटत असणार आहे की माझं स्विमिंग झाल्यानंतर घरी येऊन झोपावं, कारण तुम्ही नाही दमताय. सर, मी काम करते, दिवसभर झोपत नाही. तेवढी आहे नाही, का? असं वाटू हा. शकतं असं की आपल्याला थकवा येतो, पण हा, हा. हळूहळू तुम्ही ते चार्ज व्हायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर तुमचं रुटीन एकदम चेंज होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटायला सुरुवात होईल त्याच्यानंतर. निशाला सो यू जस्ट काहीतरी हॅव टू गो विचारायचं थ्रू दॅट वाटतं. प्रोसेस. आणि स्विमिंगचा एक बेनिफिट खूप छान झाला. पंढरपूरला वारीला म्हणजे मी सायकलिंगचं पण प्रॅक्टिस करायची ना, आल्यावर लगेच स्विमिंगला जायची. तर मला पायात ते गोळे येणं वगैरे तो प्रकार खूप कमी झाला. परफेक्ट. निशाला काहीतरी विचारायचं. आय थिंक निशाला काहीतरी प्रश्न आहे. निशा, पटकन विचारशील का? हो. सर, हा. मला एक खूप प्रश्न आहे. म्हणजे मोठावालाच आहे. खूप लोक त्यासाठी स्विमिंग अवॉइड करतात माझ्या एजचे, की स्विमिंगला गेल्यानंतर ना स्किन खूप टॅन होते. तर त्याच्यावर तुमच्याकडे काही आहे का सोल्युशन? की यासाठी स्विमिंग क्लासेस पण बंद केले होते सर मध्ये, की सगळ्यांचं रिप्रेझेंटेटिव्ह परफेक्ट क्वेश्चन आहे. हा प्रश्न मला सगळ्यात पहिला येतो, हा आत्ता खूप उशिरा आलाय. म्हणजे युजली डाएट आणि बाकीच्या गोष्टी बोलायच्या आधी हा प्रश्न सगळ्यात पहिल्यांदा पुढे येतो. मला पण तेच विचारायचं होतं की क्लोरीन वॉटरने हेअर आणि स्किनची वाट लागते, तर त्यासाठी काय? बरं, बाय द वे, तुम्हाला माझ्याकडे बघून वाटतंय माझ्या हेअर आणि स्किनचा वाट सर, मी लागलेली आहे? तुम्हाला तेच म्हणणार होते. तुम्ही तर खूप छान दिसताय, पण आम्ही खूप खराब दिसतो स्विमिंग करून. एक दिवस पण केली तरी खूप खराब दिसतो. बरोबर. म्हणून असं भीती वाटते की क्लास पण जॉईन करायची. हा, तर नाही, आता आता तू जॉईन करू शकते याच्यामध्ये निशा. 2 गोष्टी आहेत. आपली जी स्किन असते ना, आपली स्किन रिस्पॉन्सिव्ह असते. ओके. सो सुरुवातीला टॅनिंग सगळ्यांना होतं, मलाही होतं. मी साधी हरभऱ्याची डाळ त्याच्यामध्ये दूध किंवा दही घालून मी घरी आल्यावरती ते उठणं जसं आपण लावतो तसं मी ते वापरतो ॲज सोप. मी साबण वापरत नाही, मी तेच वापरतो. आणि मी आजपर्यंत सनस्क्रीन लोशनला हात लावलेला नाहीये, आणि मी दिवसातनं Oh my 8 तास God. पाण्यात असतो. सर, तुमचं ऐकून सगळ्या कंपन्या बंद होतील. नाही, म्हणून मला कोणी अप्रोच करत नाही, आणि केलं तर मी सांगतो की मी ते एन्डॉर्स करत नाही म्हणून. सो हा सर, टॅनिंग हा खूप पूलमध्ये टॅनिंग हा खूप महत्वाचा विषय आहे. पण निशा, राईट, तू ऑफिसमध्ये कामाला जात असशील किंवा तू बाहेर जात असशील कुठेही, तुझ्या असं हळूहळू लक्षात येईल की तुझा तो टॅन बघून तुझं फॅन फॉलोईंग जास्त वाढणार आहे. कारण यू विल स्टार्ट फ्लॉन्टिंग इट लेटर ऑन. काय असतं की टॅनिंग तुम्ही टाळू शकतच नाही. मग त्याच्यामध्ये एक पर्याय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये असा असतो की सनसेट नंतर स्विमिंगला जायचं. ओके. मी साधारण 6:30 पावणे 7ला सकाळी पाण्यात उतरतो. तो मी 12:30 वाजता बाहेर पडतो पाण्यातनं, गोव्यातल्या हीटमध्ये. ओके. सो टॅनिंग होतच, म्हणजे ते तुम्ही टाळू शकतच नाही अजिबात. पण
हळूहळू मी म्हणलं तसं की आपली स्किन खूप रिस्पॉन्सिव्ह असते. तुमच्या स्किनला एकदा कळलं की बाबा ही ऍक्टिव्हिटी चालू होणार आहे, यू विल कम बॅक टू युअर ओरिजिनल कलर लेटर ऑन. तुम्ही आयुष्यभर टॅन राहत नाही फॉर शुअर. पण त्याच्यावरती तुझा जो प्रश्न आहे त्याच्यावरती उत्तर असं आहे की सनसेट नंतरची कुठली तरी लेट इव्हनिंग बॅच सुरुवातीला यू कॅन गो अहेड अँड डू इट. सो माझ्याकडे काही फिल्म ऍक्ट्रेसेस येतात स्विमिंगसाठी. आता त्यांच्यासाठी तर त्यांचा स्किन टोन आणि हे किती महत्वाचं आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. ओके, पण दे स्टील डू इट फॉर द बेनिफिट्स दॅट दे गेट आउट ऑफ इट. ओके, सो टॅनिंग झालं तर फार काही काळजी करू नकोस, ते जाईल. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी की हरभऱ्याची किंवा चण्याची डाळ आपण जी म्हणतो ना, तर दॅट इज अ मिरॅकल. आफ्टर स्विम ना सर? आणि बिफोर स्विमिंगच्या स्विम आधी सुद्धा तू ते अंगाला लावून शॉवर घेऊ शकतेस, किंवा तुला जर हवं असेल तर तू साधं आपलं खोबरेल तेल आपण म्हणतो ते सुद्धा अंगाला लावू शकतेस. म्हणजे तुम्ही जर लोकल फिशरमन जर बघितले असतील कोस्टल रिजन मधले, तर ते नारळातली जी मलई असते तर ती मलई अंगावरती चोळतात. दॅट इज देअर सनस्क्रीन. सो स्विमिंगच्या आधी तू अंगाला तेल लावू शकतेस, स्पेशली जिथे टॅन जास्त होतो चेहरा, तर तिथे तू हे लावू शकतेस. आणि त्याच्यानंतर घरी गेल्यावरती जेव्हा आपण आंघोळ करतो तेव्हा बेसन आपण किंवा हरभऱ्याची डाळ जी म्हणतो, तर ते त्यांनी दुधामध्ये किंवा दह्यामध्ये ते घेऊन अंगाला लावायचं, 1-2 मिनिटं ठेवायचं आणि आंघोळ करायची हळूहळू. आणि हे जर तुम्ही रिलिजियसली केलं, म्हणजे डे इन डे आउट जर तुम्ही हे केलं, तर तुमची स्किन फार टॅन नाही होणार. आणि जरी झाली तरी ती ऑड टॅन नाही होणार. म्हणजे ऑड टॅन म्हणजे आता कित्येक वेळेला आपण कॅप घालतो त्यामुळे इथला वरचा भाग गोरा दिसतो, मग चेहरा काळा दिसतो. तर तसं ऑड टॅनिंग नाही होणार त्याच्यामध्ये. जे काय होईल ते इव्हन टॅनिंग होईल. आणि माझ्या मते तुम्ही जर रशियन किंवा ह्या लोकांना पाहिलं किंवा युके मधल्या लोकांना पाहिलं, तर ते आज टॅनिंग करून घेण्यासाठी म्हणून पैसे देतात, राईट. आणि आपल्याला ते नॅचरली मिळतंय भारताच्या आपल्या कंडिशन्समुळे, तर लेट्स फ्लॉन्ट इट. गौरवला काहीतरी ऐक, विचारायचं. थँक्यू गौरव सर, गौरव थँक्यू. येस सर सर मी थोडा लेट जॉईन केलं तर मे बी तुम्ही ते कव्हर केलं असेल. पण मी तर ऍक्च्युली स्विमिंगला कसं तुम्ही मगाशी बोलले ते ट्रायथलॉन साठी बघतोय की एक तर रनिंग येतं, सायकलिंग येतं, तर कसं तरी करून ते 1.9 किलोमीटर संपवावं या उद्देश असतो. आता तसं मला ते विचारत होतं की ते फ्री स्टाईल स्विमिंग चांगलं का मग ब्रेस्ट स्ट्रोक चांगलं, त्याला काय? परफेक्ट प्रश्न आहे हा. तुम्हाला जर ट्रायथलॉन करायची असेल तर तुम्ही फ्रीस्टाईलच शिकलं पाहिजे. आणि ट्रायथलॉन ही तुम्ही फ्रीस्टाईल पोहूनच पूर्ण केली पाहिजे, ब्रेस्ट्रोक नाही. कारण ब्रेस्ट्रोक मध्ये तुमचे पाय खूप वापरले जातात. कारण ब्रेस्ट्रोकची जी मुवमेंट आहे पाण्यामध्ये तर ती पायांमुळे होते. ब्रेस्ट्रोकला आपण हातांनी पुढे नाही जात, आपण पायांनी पुढे जातो. आणि जर तुम्ही त्या 2 किलोमीटर मध्ये पाय एवढे वापरले तर तुम्हाला नंतर सायकलिंग आणि रनिंगला पाय तुमचे दमणार आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये. याचा अर्थ असा नाही की ब्रेस्ट्रोक करूच शकत नाही. ब्रेस्ट्रोक करून सुद्धा आयर्नमॅन करणारी लोक आहेत. पण फास्टेस्ट आणि इझिएस्ट वे की फ्रीस्टाईल शिकणं. आणि दुसरं असं आहे की फ्रीस्टाईल जेव्हा आपण पोहतो तेव्हा आपण साधारण साईडवेज असतो, त्यामुळे आपण नॅरो असतो पाण्यामध्ये, त्यामुळे तुम्हाला रेझिस्टन्स कमी असतो. आणि जर तुम्ही ब्रेस्ट्रोक पोहत असाल तर तुम्ही ब्रॉड असता, त्यामुळे तुम्हाला रेझिस्टन्स जास्त असतो. इट इज लाईक तुम्हाला आयर्नमॅन करायचे असेल तर तुम्ही एमटीबी वरती आयर्नमॅन कराल का रोडीवरती कराल. एक्झॅक्ट, अगदी कट त्याच्यातला टू हा द फरक पॉइंट आहे. आणि परफेक्ट उत्तर दिलं सर, एकदम टेक्निकली परफेक्ट उत्तर. Yes, yes. पण अजून ब्रिदिंगचा प्रॉब्लेम होतो फ्रीस्टाईल मध्ये, म्हणून मी ऍक्च्युली विचारलं. तो तुम्ही प्रॅक्टिस करत राहिलात की तो निघून जाईल. यू जस्ट हॅव टू कीप डुईंग इट. म्हणजे तुम्ही ते करत राहिलात ना की हळूहळू तुमच्या लक्षात येईल की ते काही फार अवघड प्रकरण नाहीये. म्हणजे सगळे माझ्याकडे 4-4, 5-5 आयर्नमॅन करून आलेली लोक सुद्धा आता ट्रेनिंगसाठी येतात की आमचं ब्रीदिंग नीट होत नाहीये किंवा आम्हाला डाव्या बाजूला डोकंच बाहेर काढता येत नाहीये, फक्त एकाच बाजूला डोकं बाहेर काढता येतंय. तर हे फक्त प्रॅक्टिसचे इश्यूज आहेत. तुम्ही त्याची प्रॅक्टिस करत राहिलात की तुमच्या लक्षात येईल की ते खूप एकदम सोपं होऊन जातंय. तर प्रॅक्टिस करत राहा, त्याची प्रॅक्टिस करत राहा, पेशन्स ठेवा. आणि मी असं सजेस्ट करेन की असा एम ठेवा की मला फ्रीस्टाईल करूनच आयर्नमॅन पूर्ण करायची आहे.
म्हणजे ब्रेस्ट्रोकचा ऑप्शन ओपन करूच नका आता. पण एक सेफ्टी म्हणून ब्रेस्ट्रोक शिकून घ्या, कारण ब्रेस्ट्रोक हा साधारण रिलॅक्स स्ट्रोक आहे. त्यामुळे तुम्ही आतमध्ये गेल्यावरती जर तुम्ही दमलात किंवा तुमचा हार्ट रेट वर गेला तर तुम्ही ब्रेस्ट्रोक पोहून तिथली तेवढी वेळ तुम्ही मारून येऊ शकता. सो ब्रेस्ट्रोक हा पोहता आलाच पाहिजे प्रत्येक ओपन वॉटर स्विमरला. पण रेस म्हणाल तर फ्रीस्टाईल हा फास्टेस्ट आहे. म्हणजे तुम्हाला अगदी एक्झाम्पल द्यायचं तर फ्रीस्टाईल पोहून जो फास्टेस्ट माणूस बाहेर येतो तो साधारण 25 ते 26 मिनिटात बाहेर येतो. आणि हेच ब्रेस्ट्रोक पोहून जो पाण्याच्या बाहेर येतो सगळ्यात फास्ट असतो तो 38 ते 40 मिनिटांमध्ये बाहेर येतो. तर टायमिंग मध्ये एवढा जास्त फरक आहे आणि दमण्यामध्ये त्याच्यापेक्षाही जास्त फरक आहे. जो फ्रीस्टाईल पोहून बाहेर येतो तो खूप कमी दमलेला असतो आणि ब्रेस्ट्रोक पोहून येणारा खूप जास्त दमलेला असतो. त्याचे पाय दमलेले असतात. आणि परत त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की मी परत सगळ्यांना तेच सांगतो की ट्रायथलॉन मध्ये एक वेळ तुमचं सायकलिंग होऊ शकेल, कारण तुमच्याकडे सायकल आहे, तुमच्याकडे मशीन आहे. सो एखाद्या ठिकाणी तुम्हाला स्लोप मिळाला, तुम्ही पॅडल नाही मारलं तरी तुम्ही पुढे जात राहणार आहात, डिस्टन्स कव्हर होत राहणार आहे. पण रनिंग मध्ये यू हॅव नो अदर ऑप्शन, तुम्हाला तिथे पाय हलवावेच लागणार आहेत. त्यामुळे सायकलिंग एक वेळ तुम्ही मारून न्याल त्या ह्याच्यामध्ये जिथे स्लोप आलाय तिथे कूल डाऊन करून, पण रनिंग मध्ये मात्र तुमचे पाय गिव्हअप करतील त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे पोहताना ट्रायथलॉनसाठी पोहताना आम्ही पाय कमीत कमी वापरतो की जेणेकरून ते नंतर वापरता येतील आपल्याला. सर मला असं वाटतं की आता जे काही क्वेश्चन असतील आपण नंतर ग्रुपमध्ये घेऊया त्यांच्याकडून, कारण 1.25 तास नॉनस्टॉप तुम्ही बोलत आहात सर. आणि मला सवय आहे त्यामुळे त्याची काही काळजी करू नका. तर तुमचे काही प्रश्न असतील तर आय एम मोर दॅन हॅपी, पण आपण नंतर सुद्धा घेऊ शकतो. इट्स अप टू यू. नक्कीच जे काही प्रश्न असतील ना मी वैशालीताईं थ्रू किंवा मी डायरेक्ट पण तुम्हाला कन्व्हे करेन प्रश्न, आणि त्याच्यावर समाधानकारक उत्तर मी सगळ्यांना पाठवेनच. मला सर स्पेशली म्हणायचं की इतकं सुंदर लेक्चर, म्हणजे इतकं टेक्निकली, म्हणजे आता तुम्ही बोलल्यानंतर हळूहळू जाणवत जातं की तुम्ही टेक्निकली किती स्ट्रॉंग आहात. कारण एखाद्याला किती नॉलेज आहे ते डिलिव्हरही करता आलं पाहिजे आणि ते तुम्ही इतकं सुंदर प्रकारे केलंय. हे सगळं ऐकून पण असं वाटायला लागलं की नाही आता स्विमिंग केलीच पाहिजे. पर्सनली मी पण म्हणजे फार पूर्वी स्विमिंग करायचो आणि 45 मिनिट मध्ये 1 किलोमीटर पर्यंत म्हणजे करायचो, तिथपर्यंत मी गेलेलो. समहाऊ ते सुटून गेलं माझं, पण आता हे लेक्चर ऐकून मी पुन्हा एकदा स्टार्ट करण्याचा प्रयत्न करेन. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रायथलॉन साठी सगळ्यात मोठी भीती जी असते ती ओपन वॉटरची असते. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी खाली पाय जमिनीला टेकत नाहीत त्या सगळ्या ठिकाणी माणूस घाबरतो. अगदी कॉमन आहे ते सगळं. तर इव्हन स्विमिंग पूलमध्ये तरी थोडीशी कुठेतरी अश्युरिटी असते की बाबा कोणीतरी आहे आजूबाजूला किंवा बाजूचा कठडा तरी आहे. पण ओपन वॉटरमध्ये ते नसतं आणि ती सगळ्यात मोठी भीती एका स्विमरला असते जो ट्रायथलॉनसाठी आणि किंवा ओपन वॉटरसाठी जातो तो. तर ती एक भीती प्रॉपर ट्रेनिंगने नक्कीच जाईल. तुमच्यासारखे गुरु जर सापडले इकडे मुंबईला तर आम्हाला तर खूपच छान होईल ते. तर स्पोर्ट्स मोटिवेशन ग्रुप तर्फे मी तुमचे खूपच आभार मानतो. म्हणजे इतकं सुंदर लेक्चर झालं तुमचं. खूप खूप आभार, खूप आभार सर. थँक्यू. मला एक पॉइंट आणि सांगावं वाटेल. 1 मिनिट, सॉरी इंटरप्ट केलं मी. मला एक पॉइंट सांगावं वाटेल. सरांनी फक्त स्विमिंग बद्दल नाही सांगितलं, सायकलिंग आणि रनिंग बद्दल पण खूप छान माहिती दिली. म्हणजे नॉट ओनली ही इज टॉकिंग ऑन स्विमिंग. खूप छान वाटलं. रिअली सर तुम्हाला परत कनेक्ट व्हायला आम्हाला खूप आवडेल. परत बोलवायला देखील आवडेल आणि नक्की या सर. म्हणजे स्विमिंग आता करायला पाहिजे, कारण मी एकदा डॉक्टरकडे माझ्या रनिंगमुळे जो गुडघ्यानी इंजुरी झाली होती, डॉक्टरने मला पहिलं सजेस्ट केलेलं की तुला स्विमिंग येत नसेल तरी चालेल, बट गो अँड स्टँड इन द वॉटर, यू विल फील रिलीफ. गो अँड जस्ट वॉक इन द वॉटर. पटकन याच्यावरती एक इन्सिडेंट सांगतो तुम्हाला. आता 4 वर्षांपूर्वी मी म्हणलं तसं की मी खूप ट्रेकिंग करायचो पूर्वी, त्यामुळे मी भिंतीवरनं उडी मारली खालती आणि वयाचा आणि वजनाचा अंदाज चुकला माझा थोडासा आणि माझी ACL टेअर झाली आणि मला डाव्या गुडघ्यामध्ये कम्प्लीट ACL टेअर आहे आणि पार्शियल मेनिस्कस टेअर आहे. आणि हे सगळं झाल्यावरती मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला ताबडतोब रिकन्स्ट्रक्शन सर्जरी करून घ्यावी लागेल.
आणि तेव्हा मी पुण्यात होतो आणि मी डॉक्टरांना फक्त सांगितलं की मला फक्त गोव्याला जाऊन देत, त्याच्यानंतर मी तुमच्याशी कनेक्ट करीन परत गोव्याला गेल्यावरती. आणि मी गोव्याला जेव्हा आलो तेव्हा मला चालताही येत नव्हतं, गुडघा सुजलेला होता. आणि आता आपल्या लेक्चरला गौतम म्हणून माझा एक असिस्टंट कोच पण आहे इकडे, तर तो हे सांगेल की तो मला अक्षरशः हाताला धरून त्या पायऱ्यांवरनं खालती उतरवून घेऊन यायचा आणि मी फक्त आठवडाभर समुद्रातल्या पाण्यामध्ये चाललो. मी बाकी काहीही केलं नाही आणि आठवड्याभरामध्ये माझं पेन पूर्णपणे गेलेलं होतं आणि माझी सूज पूर्णपणे उतरली होती. आणि आता 4 वर्ष होऊन गेली, माझ्या गुडघ्याला काही होत नाहीये. मी आता रनिंग करतोय, मी सायकलिंग करतोय, मी स्विमिंग करतोय. टचवूड पण मला आता खूपच कुठलाही त्रास होत नाहीये. खूपच त्यामुळे खूपच सुंदर. तुम्हाला ग्रेट ग्रेट सर, ग्रेट ग्रेट. वॉटर रिकव्हरीसाठी थेरपी. येस रिकव्हरीसाठी हे सगळ्यात योग्य आहे. म्हणजे तुम्ही सगळेजण जरी रनर्स असलात ना, तरी स्टार्ट युझिंग इट ऍज अ टूल फॉर रिकव्हरी. तुमच्या लक्षात येईल की तुमचं दुसऱ्या दिवशीचं जे स्केड्यूल आहे ते खूप छान पार पडतं या रिकव्हरी नंतर. तुम्हाला खूप फरक जाणवेल त्याच्यात. थँक्यू सर, खरंच खूपच सुंदर माहिती आणि मी सगळ्यांच्या वतीने तुमचे खरंच खूप आभार मानतो. थँक्यू Thank you व्हेरी so मच much. सर. तुम्हाला आणि वैशालीला धन्यवाद या सगळ्या ह्याच्यामध्ये. थँक्यू सर. तुम्ही आला. नाही, मलाही खूप छान वाटलं, असं जरा वेगळा असॉर्टेड क्राऊड. नाहीतर मी नेहमी माझी इंटरॅक्शन फक्त स्विमर्स बरोबर होत असते सतत. मी तुम्हाला दुपारी जसं म्हटलं की आपल्याकडे व्हरायटीज ऑफ स्टुडंट्स आहेत, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुम्ही थोड्या थोड्या कव्हर केल्या, ते सगळ्यांच्या फायद्याचं ठरलं. नाही, तुम्ही लोक ठरवून एकदा गोव्याला ट्रिप करा, गोव्याचे प्लॅन करा. युजली ठरली गोव्याचा समजा प्लॅन कॅन्सल करण्यासाठी असतो, नक्कीच सर, पण नक्कीच तसं न करता नक्कीच सर, आवडेल ठरलीच सर. म्हणून समजा तुम्ही. सर आम्ही सायकलिंग करत गोव्याला Link करत येऊया. येणार. सर मी तेच म्हणणार Fantastic. होते की एक थेरी लेक्चर झालं, एक प्रॅक्टिकल लेक्चर पण बनतं. यू गाईज आर मोस्ट वेलकम. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुमच्यासाठी समुद्र उघडा इकडे. तुम्हाला पाहिजे तेव्हा या ऑक्टोबरमध्ये. म्हणजे आता सप्टेंबर एंड पर्यंत तर पावसामुळे बंद आहे समुद्र, पण त्याच्यानंतर आम्ही वर्षभर पाण्यात असतो. म्हणजे समुद्रात पाऊस असेल किंवा मान्सून असेल तेव्हाच आम्ही समुद्रात जात नाही. इनफॅक्ट आता ह्या वर्षी माझ्याकडची अशी एक पहिली बॅच आहे की जे पहिल्यांदा स्विमिंग पूलमध्ये गेले. जे फक्त समुद्रातच पोहले होते आधी आणि आता पहिल्यांदाच ते स्विमिंग पूलमध्ये आलेत पाऊस चालू झाल्यामुळे. त्यामुळे तुम्हाला यू गाईज आर मोस्ट वेलकम. तुम्ही पाहिजे तेव्हा येऊ शकता. सर नक्कीच आमच्या ग्रुपची एक टूर येणारच गोव्याला प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी. कधी यू आर मोस्ट वेलकम. काही प्रॉब्लेम नाही. सर मग आपण हे लेक्चर इथेच थांबवूया आणि त्यांचे काही क्वेश्चन असतील चालेल. तर मी तुमच्यापर्यंत नक्कीच कन्वे करेन. अगदी. धन्यवाद सर. Thank you so खूप much. आभार. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू.